मी तुमचं नाव पहिले ऐकलं ना, अमुक तमुक, म्हटलं हा यांचं एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे का? नाही, मला कळतं सगळं, मला सगळं समजतं. लेट्स से की मला नाही कळत आहे, ठीक आहे, मी गोंधळून गेलोय, मला समजत नाहीये आणि मला शोधायचंय. सो फर्स्ट थिंग इज एक्सेप्ट. असं वाटतं की अच्छा इथे संपणार आहे, मग कदाचित मी हरवणार आहे आणि माझा हात धरायला कुणी नाहीये, मला त्या जंगलात कुणीतरी एकट्याला सोडलंय आणि मी आता माहित नाही माझं काय होईल. अपरिहार्यपणे आलेलं म्हातारपण आहे, अपरिहार्यपणे आलेलं आजारपण आहे आणि अपरिहार्यपणे आलेलं दुःख आहे. माझ्या अस्तित्वाची सुरुवात कशी झाली आणि मी त्यात काय अर्थपूर्णता आणून दिली पाहिजे, कारण ती मूलतः एम्प्टी आहे. घराचे लोन्स आहेत, EMIs आहेत, मुलांची शिक्षण आहेत, काय करायचं, सगळे प्रॉब्लेम फ्युचर मध्ये. आम्ही त्याला उलटी रिले रेस म्हणतो. म्हणजे आपण पुढे जातो आणि पुढेची चिंता वाटेल ती आत्ता घेऊन येतो. काय असतं नेमकं माइंडफुलनेस? ऐकायला फार छान वाटतं. वॅक्सिनेशन वॉज अ रेव्होल्युशन, अँटीबायोटिक्स वॉज अ रेव्होल्युशन. त्याच्यानंतरचा मोठा शोध माइंडफुलनेस. इट हॅज दॅट पॉवर टू चेंज पीपल. हाऊ टू पॉज. When we pause, we come to where I am now, this moment. स्वतःच्या प्रॉब्लेमकडे लक्ष देऊन बोलायचं म्हणलं की भीती वाटते. ते कसं करायचं? ज्यावेळेस मला असं वाटतं की आता कुठे चाललोय कळत नाहीये, काय दिशा आहे काही कळत नाहीये, त्यावेळेस काय करायला पाहिजे? प्रत्येक जणामध्ये एक रिकामपणा आहे आणि तो मला कष्ट करून शोधून त्याच्यात अर्थ भरायचा आहे. मला त्याचं पर्पज शोधायचं आहे. मला ते रिकामपण नको आहे, मला ते भरले पण हवं आहे आणि ते भरलेलं टिकणार नाही हेही मला कळतंय, पण मला भरायचं आहे. ते फुटकं मडकं का असेना, मला त्याच्यात पाणी ओतायचंय, कारण कधी ना कधीतरी त्या फुटक्या मडक्यात थोडंसं पाणी साचेल आणि चंद्राचं प्रतिबिंब मला त्याच्यात दिसेल. वा वा. हॅलो नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कॉटन किंग प्रस्तुत द अमुक तमुक शो म्हणजेच स्टॅटशा या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आणि आत्ता आपण ज्या वातावरणात वाढतोय, आपण आजूबाजूला बघितलं तर आपल्याला सतत असं कुठंतरी वाटतं की एम आय लॉस, काय चाललंय नक्की, मी काय आहे, मैं कौन हूँ, असा रोज उठल्यावरती प्रश्न पडतो आणि कुठेतरी गोंधळल्यासारखं वाटतंय. कुठेतरी वाटतं की आपण एक्झिस्ट करतोय का, म्हणजे नक्की मला माहीत नाही ह्याला असा एवढा मोठा जड शब्द वापरायचा का नाही, पण एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आला आहे का. आणि ह्याच विषयावरती बोलायला आज आपल्यासोबत खास पाहुणे आपल्यासोबत आलेले आहेत. डॉक्टर राजेंद्र बर्वे, ही इज अ सिनियर सायकॅट्रिस्ट. आणि सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यातली आणखीन एक क्रायसिसची सिच्युएशन असते, ते म्हणजे आपण काय छान इस्त्रीचे कपडे घालून ऑफिसला निघालोय आणि बाहेर गेल्यानंतर ऑफिसला पोचायच्या आधी चिखल उडला तर काय करायचं. हमखास माझं होतं. आणि माझंही टू व्हीलरवर येत असताना समोरची गाडी हमखास अंगावरती चिखल उडवते. असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर कॉटन किंगने खास तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा अँटी स्टेन शर्ट्स आणि ट्राउझर्सचं कलेक्शन आणलंय, जे आपल्याला पावसाळ्यात टेन्शन फ्री ऑफिसपर्यंत पोहोचवू शकतील आणि ती पावसाळ्यातली भीती घालवू शकेल. जर तुम्हाला हे अँटी स्टेन शर्ट्स आणि ट्राउझरचं कलेक्शन चेकआउट करायचं असेल तर खाली वेबसाईटची लिंक दिलेली आहे आणि तुम्ही त्यांच्या स्टोर्समध्ये सुद्धा जाऊन हे विकत घेऊ शकता. आणि एक छोटीशी सूचना, अजून आम्हाला दिसतंय की 70-72% लोक सबस्क्राईबच करत नाही आहेत. प्लीज सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब नाही करणार तोपर्यंत आम्ही असे मोठे मोठे दिग्गज तुमच्यासोबत नाही आणू शकणार. सो तुम्ही जेवढ्या लोकांना सबस्क्राईब करायला सांगाल, स्वतः कराल, तेवढं आम्हाला एनर्जी येईल अजून मोठे मोठे गेस्ट आणायला, अजून मोठे मोठे टॉपिक्स घ्यायला. येस, स्वागत आहे सर तुमचं द मुक्त मुक शो. एकतर ना सतत आता म्हणजे एक ते हसल कल्चर तयार झालंय आपल्या, आपण सतत कशाचं तरी मागे पळतोय असं वाटतं. म्हणजे ते ना असं मुंबईत गेल्यानंतर प्लॅटफॉर्मवरती किंवा स्टेशनवर गेल्यानंतर जे फिलिंग असतं ना की लोक पळतायत म्हणून मी पण फास्ट चालायला लागतो, मी पण धावायला लागतो आणि मला खरं तर कुठे जायची घाई नाही आहे किंवा मला कुठे पोचायचंही नाही आहे कदाचित, पण तिथे गेल्यानंतर आजूबाजूची लोक पळतात म्हणून मलाही असं वाटतं की उठा आणि पळा, काहीतरी करा. तर मला वाटतं आता आयुष्य आपलं सगळं त्या मुंबईच्या कुठल्या तरी प्लॅटफॉर्मवरचं झालं आहे, कारण सगळे पळत आहेत आणि मला असं वाटायला लागतं की नेमकं कुठं जायचं आहे. आणि मग ज्यावेळेस आपण थांबतो, एका पॉईंटला विचार करतो, रिफ्लेक्ट करतो स्वतःवरती, मग तेव्हा प्रश्न पडायला लागतो की हे सगळं डिझर्विंग आहे का, म्हणजे इतकी गरज आहे का हे सगळं करण्याची, नेमकं हे घेऊन कुठे जाणार आहे मला, मी खरं तर तेच आयुष्य जगतोय का जे मी जगणं अपेक्षित आहे, वगैरे वगैरे असे खूप प्रश्न पडतात. आणि मग भीती वाटायला लागते की अरे बापरे, मग मी एक्झिस्टच का करतोय, नेमकं हे कुठे घेऊन जाणार आहे मला, आणि मग मी हरवल्यासारखं होतं मला. तर नेमकं असं का होतं, म्हणजे एकतर हे आम्ही आता ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीने लोकांशी बोलतो आणि मित्रमैत्रिणींसोबत सुद्धा गप्पा मारतो, त्यावेळेस
जवळपास कुठे ना सगळ्यांनाच हे असं फिलिंग आलेलं आहे की असं काहीतरी हरवल्यासारखं, म्हणजे सगळं व्यवस्थित चाललंय पण तरी काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, काहीतरी हरवल्यासारखं वाटतं. मग ज्याला आपण सगळे गोडगोंडस नाव असं एक्झिस्टेन्शियल क्रायसिस असं देऊन टाकतो. पण ते नेमकं काय खरं तर हा शोधायचा प्रयत्न करतोय. तर असं का वाटतंय खरं तर आता हरवल्यासारखं? आज तू म्हणालास की मुंबईला प्लॅटफॉर्मवर उतरल्यानंतर खरं म्हणजे आपण मुंबईला प्लॅटफॉर्मवर उतरत नाही, आपल्याला ढकललं जातं. आणि जसं ते मेटाफॉरिकली आपल्याला प्लॅटफॉर्मवर ढकलतात तसंच आपल्याला ढकललं जात आहे आणि आपण पळत सुटतोय. कशाच्या मागे पळतोय हेही आपल्याला कळत नाही, कुठून कुठे जायचं हेही कळत नाही आहे. खरी आहे गोष्ट. पण जीवन हा जीवनाचा एक म्हणजे भाग झालेला आहे. त्यामुळे आपण पळत सुटतो, कुठेतरी पोचतो. त्यामुळे त्या एलिस इन वंडरलँडमध्ये आहे की ती विचारते, मांजर विचारते की तू मला अमुक ठिकाणी जायचं पण तू आलास कुठून, हा प्रश्न जेव्हा विचारला जातो तेव्हा तो खरं त्या एलिसला प्रश्न पडतो की मैं कहाँ से आई हूँ और कहाँ मुझे जाना है. हिंदी पिक्चरमध्ये नेहमी असतं की मैं कहाँ हूँ, खूप मस्त वाक्य असतं ते मैं कहाँ हूँ. त्यांना एक्झिस्टेन्शियल वगैरे कळत नाही पण जरा हिरोईन वगैरे एकदम क्लोजअपमध्ये दिसते त्यामुळे मैं कहाँ हूँ वगैरे. तर मला वाटतं की प्रश्न तुमचे अगदी वाजवी आहेत की आपण कुठे पळतोय, काय पळतोय. खरं म्हणजे हा जो जीवनाचा वेग वाढलेला आहे आणि त्याच्यात आत्ता तुम्ही जे म्हणताय की जो एक रिक्तपणा आला आहे, पुरेसं भरीवपणा पर्पजचा नाही आहे की मी जे करतोय त्याचा अर्थ मला कळलेला आहे. आय नो व्हॉट आय एम डुईंग आणि मी हे का करतोय हेही मला कळलेलं आहे. आणि मी रिकामपणा घालवण्याकरता पळत नाही आहे, तर मी काहीतरी शोधतो आहे. तर मी शोधतो आहे, पण काय शोधतो आहे हे आपल्याला शोधावं लागतं. कोणीतरी तुम्हाला व्हॉट्सॲप करत नाही, तुझे पर्पज ऑफ लाईफ हे आहे. हे सगळं असं सगळं जग आहे. या जगामध्ये एक्झिस्टेन्शियल क्रायसिस इज वे ऑफ लाईफ. खरं म्हणजे हा वे ऑफ लाईफ म्हणजे कशा अर्थाने की वी हॅव बीन लाईक मी म्हटलं लोकलमधनं ढकललं आहे तसं वी हॅव बीन पुश्ड इनटू आता ज्याला वुका वर्ल्ड असं म्हणतात. वुका वर्ल्ड आपल्याला फारसा परिचित शब्द नाही आहे पण तो कॉर्पोरेटमध्ये सगळ्या ठिकाणी वुका इज अ व्हेरी पॉप्युलर वर्ड, बज वर्ड आहे. आपण फुल फॉर्म सांगू शकलो तर सांगू शकतो. वुका म्हणजे VUCA. प्रत्येक अक्षर स्टँड्स फॉर समथिंग. तर वुका म्हणजे पहिलं असं की इट्स अ व्होलेटाईल आणि आपण म्हणू शकतो की व्हायलेंट ऑल्सो. फॉर व्होलेटॅलिटी अँड व्हायलन्स. खरं ओरिजिनल व्हायलन्स नव्हता, व्होलेटॅलिटी होती, आता व्हायलन्स पण आलेला आहे. यू फॉर अनसर्टन्टी. अगदी काही आपण कुठे चाललो कळत नाही, आता तू म्हणालास त्याप्रमाणे. C फॉर कॉम्प्लेक्सिटी आणि A फॉर ॲम्बिग्विटी. म्हणजे काय करायचं सुचत नाही आहे, मग काही सुचलं नाही की आपण रिजिड होतो. हे आपल्या लक्षात येत नाही की मला जर काही कळलेलं नाही तर मागच्या पानावरनं पुढे चालत आलेलं आपण चालू ठेवतो. मला ते हवंय का हे आपल्याला कळत नाही. म्हणजे ती ॲम्बिग्विटी आपल्याकडे आहे, कन्फ्युजन आहे. आता हे जे हा जो वुका शब्द आहे त्याची इंटरेस्टिंग हिस्ट्री आहे. तो म्हणजे जेव्हा बायपोलर वर्ल्ड होतं, सोव्हिएट रशियाचं विघटन झाल्यानंतर थोर अमेरिकांना असं वाटलं की आता आमचा शत्रू कोण, म्हणजे आम्ही बंदूक रोखायचे एवढे ॲम्युनेशन तयार केले ते कोणावरती झाडायचं असा प्रश्न त्यांच्यापुढे पडला. त्यामुळे त्यांना वाटलं की आता हे काही खरं नाही दिसत आहे, म्हणून त्यांनी वुका शब्द म्हणजे वी हॅव म्हणजे खूप इंटेलिजंट आहे ते की आम्हाला आमचा एनिमी ठाऊक नाही. आता तू जे म्हणालास ना ते वुकाचं डिस्क्रिप्शन आहे. आम्हाला माझा एनिमी म्हणजे माझा मित्र कोण आणि माझा शत्रू कोण हे मला कळत नाही. तर ती बायपोलॅरिटीमधनं युनिपोलॅरिटीमध्ये वर्ल्ड आलं तेव्हा वुका व्होलेटॅलिटी सुरू झाली. कारण सारखी सिच्युएशन बदलत चाललेली आणि नेमकं येत नाही. आता कदाचित ट्रम्प साहेबांनी काय नवीन सिक्सर मारले तर माहीत नाही आपल्याला की काय होईल का बायपोलर म्हणून. पण त्याच्यानंतर आली अनसर्टन्टी. अनसर्टन्टी म्हणजे जीवनाचा वेग वाढला आणि अनप्रेडिक्टॅबिलिटी झाली. विशेषतः आपल्या देशामध्ये 90s नंतर जेव्हा लिबरलायझेशन झालं तेव्हा खूपच बदल झाले आपल्याकडे. नोकऱ्यांच्या विषयी, कामाविषयी वेगवेगळ्या सतत लाटा येत आहेत. पूर्वी अमेरिकेत घडत होतं आपल्याला काही पत्ता नव्हता. 2031ची 2008ची एवढी मोठी झाली पण आपल्याकडे त्याच्यात धडका. मी म्हणतो की सुनामी आपल्यामध्ये भूकंप होते पण सुनामी नव्हती. जेव्हा Y2K आणि या सगळ्या गोष्टीनंतर खूप माणसं परत आली आणि ते डोंट नो व्हॉट टू डू. एवढ्या मोठ्या डिप्रेशन नंतर, रिसेशन नंतर एक मोठा धक्का बसला. सो एक अनसर्टन जग निर्माण झालं
कॉम्प्लेक्स निर्माण झालं, कारण अनेक प्लेयर्स आले. म्हणजे इतकी दिवस आपण फक्त चावडीवरच्या गप्पा मारत होतो, तर प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे आणि तो चावडीवरती गप्पा मारतोय आणि काही बोलत असतो. अफवा काय, युनिव्हर्सिटीमध्ये काय आहे, काय कोणाला त्यातलं सत्य काय, तथ्य काय, कोणालाही काही कळत नसतं. आणि त्याच्यामुळे आपण काय करावं हे कळत नाही आहे. म्हणजे तुम्ही जर एखादा उत्तम सिनेमा आणलात तर तो 2 दिवसात कोसळतो. ह्याचं कारण तो अनसर्टन आहे आणि ते सगळं प्रिडिक्ट करू शकत नाही आहेत. कॉम्प्लेक्सिटी आलेली आहे आणि त्याच्यामुळे करावं की करू नये, टू बी ऑर नॉट टू बी, हे रोजचं जीवनातलं झालेलं आहे. आणि हे कसं ना आपल्या रोजच्या जीवनात झिरपत आलं आहे. म्हणजे मला असं वाटतं फक्त माझ्या व्यवसायाच्या बाबतीत लागू आहे असं नाही, तर मला माझ्या कुटुंबाच्या बाबतीत वाटतं, माझ्या जोडीदाराबद्दल वाटतं की हिच्या मनात किंवा याच्या मनात नेमकं आहे तरी काय. हा म्हणतोय मला नोकरीचा कंटाळा आला, तो बोलले खरंच सोडेल की काय, की याला काढून टाकणार आहेत म्हणून उगाचच म्हणतोय मला कंटाळा आलाय. कशाचीच गॅरंटी नाही, कशाचीच गॅरंटी नाही. त्यामुळे जो एक असा अधांतरी तरंगल्याचा जो फील येतो ना, त्याला एक्झिस्टेन्शियल क्रायसिस म्हणतात. खरं म्हणजे हा क्रायसिस म्हणजे काहीतरी मोडतोड होणे. आणि असंही म्हणतात की प्रत्येक क्रायसिस नंतर काहीतरी त्या ॲशेसमधून फिनिक्स पक्षी उडतो, तसं काहीतरी जगाचं होऊ शकेल. आशावाद आहे चांगला, पण वी डोंट नो. पण हा एक्झिस्टेन्शियल शब्द हा खऱ्या अर्थानं युरोपमध्ये मोठ्या प्रमाणात आला, की जो आपल्याकडे आता इतकं मोठी त्याचं वादळ येतं आहे. कारण दोन्ही युद्धामध्ये, महायुद्धामध्ये इतकं डिव्हॅस्टेशन झालं, इतकी नासधूस झाली जगाची, इतकं लिटरेचर होतं, इतक्या प्रकारची कला आणि या सगळ्याचा इतका सुंदर उगम झाला होता, विकास झाला होता. इंडस्ट्री रिव्होल्युशनने खूप मोठी कामं केली होती, लोकांचे जीवनमान बदललं होतं. अचानक ते कोसळून पडलं आणि ही जी मी म्हणतो ना आपण, तशी क्लूलेस माणसं त्या जगामध्ये फिरत राहिली आणि तेव्हा त्याला एक्झिस्टेन्शियल क्रायसिस म्हणायला सुरुवात केली. आणि त्याच्यावरती पुष्कळ लेखकांनी लिहिलं. म्हणजे एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आपल्याला अजूनही असं वाटतं की तो एक पुस्तकातला शब्द आहे, पुस्तकी आहे हे. खरं म्हणजे एक्झिस्टेन्शियलिझम हा अँटी इसेन्शियलिझम आहे. म्हणजे अँटी इसेन्शियलिझम म्हणजे अरिस्टॉटलच्या फिलॉसॉफीपासून तो सुरू होतो की काहीतरी एक इसेन्शियल आहे, तत्व आपण म्हणू ईशतत्व आहे आणि ते आपल्याला रेग्युलेट करते. आपण एवढे काही घाबरायची गरज नाही, अल्टिमेटली सगळं ठीकच होणार आहे. या इसेन्शियलिटीपासनं खूप फारकत झाली आणि एक्झिस्टन्सपर्यंत आलो आपण. म्हणजे आपल्या अस्तित्वाला आणखी कोणीतरी अर्थपूर्णता देईल असं जे आपल्याला वाटत होतं, त्याच्याऐवजी ते निरर्थकच आहे. त्याला स्वतःचा इनहेरंट आतला अर्थ नाही आहे. मी का जगतो, कसं जगतो. म्हणजे मुलाला आपण जेनझीला विचारलं, तू का बघतोस सतत इंस्टाग्राम, तू का स्क्रोल करतोस, का रील्स बघतो, तर त्याचं उत्तर त्याला देता येणार नाही. त्याचं उत्तर न्यूरोसायन्स देईल की डोपामिन आहे, की डोपामिनचा एक मला शॉट मिळतो मग मला बरं वाटतं. पण डोपामिन हे काही खायची प्यायची गोष्ट नाही ना. डोपामिन ही एक नॅचरल गोष्ट आहे जी आपल्याला उत्साह देते, मोटिवेशन करते. मी तर इथे येऊन बोलतोय, डोपामिन इज ड्रायव्हिंग मी. आणि आपण केल्यानंतर वाटेल की वा बरं छान झालं ना आपलं, मस्त वाटलं. दॅट इज सेरोटोनिन. So it will, as an eventuality of dopamine, you get that feel good. Dopamine is only motivating. आणि गंमत काय होते की डोपामिनचा असं या एक्झिस्टेन्शियल क्रायसिसमधून बाहेर पडताना आपण जो डोपामिनचा शॉट देतो, तो शॉट कारण जे असतं ते वरती जातं आणि खाली येतं. फायनली आपल्याला रिकामं पण वाटतं, कारण देर इज रिअल डोपामिन स्केअरसिटी देन. म्हणून मला अजून काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे मोठं डोपामिन येईल आणि मग बरीच केमिकल्स आहेत की जी तुम्हाला मोठा शॉट देतात डोपामिनची. त्यामुळे आपल्याला दिसतं की हे जे वुकामधनं जे ट्रान्झिशन होत आहे मोठ्या प्रमाणात होत आहे आणि वेगवेगळ्या गोष्टीमध्ये होत आहे, ते त्या डोपामिनमुळे आहे. डोपामिन नेशन नावाचं पुस्तक आहे आता, की डोपामिन नेशन इज हंगर फॉर डोपामिन आहे. आणि त्याचा हा सगळा परिणाम आपल्याला दिसतो आणि त्यातनं आपण सुटका करून घ्यायची. मला खूप आनंद वाटतोय की तुम्ही यातनं सुटका करून घेण्याकरता प्रयत्न करताय. म्हणजे मी तुमचं नाव पहिले ऐकलं ना, अमुक तमुक, म्हटलं हा यांचं एक्झिस्टेन्शियल क्रायसिस आहे का? आम्हाला काय म्हणायचं आम्हाला कळत नाही, आम्ही स्वतःला अमुक तमुक म्हणतो.
क्या बात आहे, ते हिट जॅकपॉट. ते वर्डेड इट की अमुक तमुक आहे. म्हणजे खरंच आम्हाला वी आर फिगरिंग आउट. ते खूप फिगरिंग आउट मला खूप छान वाटलं की ते अमुक तमुक हा तुमचं एक्झिस्टेन्शियलिझम आहे की तुम्हाला कळतंय की इथे काहीतरी सापडेल आपल्याला आणि ते शोधतच राहायचं आहे आपल्याला की फायनल अमुक तमुकचं एक नेमकं उत्तर मिळणार नाही आणि ते चांगलं आहे. एक उत्तर मिळालं तर काय संपलं ना, मजा येत नाही. मग काय डोपामिन आणणार कुठून? त्यामुळे मला असं वाटतं की हा एक्झिस्टेन्शियलला तुम्ही हेड ऑन कोलिजन आहे तुमचं की येस आहोत आम्ही असे. आणि क्रिएटिव्हली ते बाहेर येत आहे. नाही तर पूर्वी नुसतंच कविता बिविता येत होत्या की पोलेंचं म्हटलं मी हिमालयाची उशी घेऊन झोपतो, त्या माणसाला 5 फुटाचा बेड पुरतो, हिमालयाची कुशी कुठे करणार तू, नानो सरंजामे. तर तसेच कपडे घातले. मला त्याच्यानं आठवण झाली, तुम्ही म्हणालात की सगळं मला सहज वाटलं. आहे मनोहर तरी गमते उदास, असं ते सुरू आहे. म्हणजे हा खूप नवीन फिनोमेना मोठा झाल्यामुळे, एपिडेमिक आल्यामुळे, आपल्याला पॅन्डेमिक आल्यामुळे आपल्याला हे जाणवते की एक्झिस्टंट क्रायसिस. अदरवाईज तो आहे. आय कॅन ट्रेस इट बॅक टू बुद्ध ऑल्सो ना, की तो पण क्रायसिस आहे बुद्धांच्या आयुष्यातला. की मी एका अत्यंत सुरक्षित ठिकाणी राहत होतो, मला जगात काय चाललंय कळत नव्हतं. मी जगाच्या बाहेर पडलो आणि मला काय दिसतंय, मला जगात दिसतंय, काय दिसतंय, अपरिहार्यपणे आलेलं म्हातारपण आहे, अपरिहार्यपणे आलेलं आजारपण आहे आणि अपरिहार्यपणे आलेलं दुःख आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टी दिसल्यानंतर ती जी मनाची अवस्था झाली ते मला हे कळलं पाहिजे. माझ्या अस्तित्वाची सुरुवात कशी झाली आणि मी त्यात काय अर्थपूर्णता आणून दिली पाहिजे. कारण ती मूलतः एम्प्टी आहे, मूलतः ते शून्य आहे. त्याला आपण बघितलं तर अर्थ आहे, बघितलं तर अर्थ नाही आहे. म्हणजे तुम्ही जोडून ते घेता आणि मग तुम्हाला त्यातनं काहीतरी सापडतं. पण जोडलेलं तर लोगो नाही आहे ना की बरोबर सगळ्या फिट होतील गोष्टी. जिक्सॉ पझल नाही येते की बरोबर वेळ लागेल पण पझलचे तुकडे बसतील. इथे काहीच नाही आहे, जिक्सॉ पण नाही आणि लोगो पण नाही आहे. आपल्यालाच आकार तयार करायचा आहे, आपल्यालाच त्यातनं अर्थ मिळवायचा आहे, आपल्याला त्यातनं अर्थ शोधायचा आहे. ही गोष्ट खूप जबाबदारीची वाटते. आणि मला तुम्ही स्पष्टपणे विचाराल एक्झिस्टेन्शियल क्रायसिस हा अनुभव आहे का, तर मला वाटतं की 90% लोक रणछोडदास झालेत, ते पळून जात आहेत. मला हा अनुभवच नको, मला हा रिकामपणाच नको. मी कशाने तरी तो भरून काढतो. मग मी प्रेमात तरी पडतो, मग ब्रेकअप तरी होतं, मला हवं तरी वाटतं, मग 4 दिवस करतो, मग त्यातली गंमत संपते, मग मला नवीन करावं असं वाटतं आणि मला खूप नवीन आयडिया येते, मग ती मी करायला. अरे पण नुसती आयडिया म्हणजे जीवन नाही ना, खूप त्याच्याकरता तुम्हाला करावं लागतं. इफ यू ड्रीम यू हॅव टू डिझाईन इट. उगाच नाही ते सत्यात येऊ शकत. ते ही जी प्रोसेस आहे ना ती कठीण होती असं वाटतं मला लोकांना. कार्पेट खाली असं ढकलल्याने पण ते जाणार तर नाही ना, त्याचा डोंगर होणारच आहे ना उद्या कुठं. इट इज इनएव्हिटेबल. ते अपरिहार्य आहे आणि तुम्हाला त्याला सामोरं जावंच लागणार आहे. आणि बुद्धिझममध्ये याला असंच म्हणतात की पच्चेक बुद्ध असं म्हणतात की प्रत्येक जणामध्ये बुद्धत्व आहे, त्याला फक्त ते माहीत नाही आहे आणि त्याला फक्त ते शोधायचं आहे. म्हणजे काय तर प्रत्येक जणामध्ये एक रिकामपणा आहे आणि तो मला कष्ट करून शोधून त्याच्यात अर्थ भरायचा आहे, मला त्याचं पर्पज शोधायचं आहे. मला ते रिकामपण नको आहे, मला ते भरले पण हवं आहे आणि ते भरलेलं टिकणार नाही हेही मला कळतं आहे, पण मला भरायचं आहे. ते फुटकं मडकं का असे ना, मला त्याच्यात पाणी ओतायचं आहे. कारण कधी ना कधीतरी त्या फुटक्या मडक्यात थोडंसं पाणी साचेल आणि चंद्राचं प्रतिबिंब मला त्याच्यात दिसेल. वा. तर हे जे आहे ना, ती जी धडपड आहे, ती धडपड फारशी दिसत नाही. आता स्टार्टअपमध्ये वगैरे थोडीशी आपल्याला दिसते. म्हणजे मला असं वाटतं की तरुण पिढी नेहमीच 2 पावलं पुढे असते आणि ती नेहमीच अधिक शहाणी आहे, अधिक समजदार आहे, अधिक बुद्धिमान आहे, स्मार्ट आहे आणि तिला साधनं वापरण्याचं, सोयी सुविधा वापरण्याची अक्कल आली. माझ्याकरता कॉम्प्युटर खेळ आहे, माझ्या जनरेशनकरता. तुमच्याकरता ते इन्स्ट्रुमेंट आहे.
तुमचं ते साधन आहे. मला वाटतं किंवा मज्जा येते हं, किती पटपट होतं असं मला अजून वाटतं. तुम्हाला नाही वाटणार, माझ्या नातवाला नाही वाटणार. तो असतं घरात वस्तू असतात तशी एक वस्तू आहे. सो त्याचा मी साधन म्हणून वापर करायला जेव्हा सुरुवात करतो तेव्हा मी माझे प्रश्न सोडवायला सुरुवात करतो. सर, आता तुम्ही हे जे म्हटलं ना की आपण 90% लोक त्यातनं पळून जाण्याचा प्रयत्न करतात, कारण ना हे दिसतंय की मला आता माझ्यासमोर एवढे प्रश्न पडलेले आहेत आणि मला असं जाणवतंय की यातनं कदाचित कुठेच जाणार नाहीये. तर मग मी स्वतःला कामात झोकून घेतो, मग मी त्या हसल कल्चरमध्ये घुसतो आणि मग मी वेगवेगळ्या गोष्टी तयार करतो, माझ्याच डोळ्यासमोर असे वेगवेगळे चित्र उभी करतो आणि त्यात स्वतःला रमवून घेतो आणि सांगतो की नाही असं काही नाहीये बरं का. आणि ज्यावेळेस मी परत थांबतो आणि मला असं वाटतं की अरे बापरे हे कदाचित तरीही नाही वर्कआउट होते, त्यातनं भीती तयार होते. म्हणजे आता तुम्ही जे सांगताय ती खूप पॉझिटिव्ह बाजू आहे त्यातली, कारण एक्झिस्टेन्शियल क्रायसिस किंवा अशा काहीतरी हरवल्यासारखं वाटतं, ती भीतीच यासाठी वाटते कारण त्यातनं बाहेर पडता येणार नाही असं वाटतं, त्याच्यानंतर सगळं कोलमडेल अशी भीती वाटते. तर खरंच या क्रायसिसच्या पुढे काहीतरी पॉझिटिव्ह आहे का? कारण ना असं वाटतं की अच्छा इथे संपणार आहे, मग कदाचित मी हरवणार आहे आणि माझा हात धरायला कुणी नाहीये, बरोबर, मला त्या जंगलात कुणीतरी एकट्याला सोडलंय आणि मी आता माहित नाही माझं काय होईल. मला वाटतं एक्झिस्टेन्शियल क्रायसिसचा ना एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की त्याला म्हणतात केऑस. हा केऑस आहे आणि केऑस हा जो प्रचंड गोंधळ झाल्यासारखं वाटतंय ती गोष्टी जागच्या जागी नसल्यामुळे वाटते. केऑस कॅन बी क्रिएटिव्ह, फक्त केऑसला घाबरायचं नसतं. माझ्या मनात जर गोंधळ झाला, खूपदा माझ्याकडे पेशंट येतात, मी त्यांच्याशी बोलतो, सर मला आता कळत नाही आहे, तुम्ही काय म्हणते मला कळत नाही. म्हटलं फार छान, गोंधळलायस का तू? हो सर, फार उत्तम, तुला गोंधळणं माझं पहिलं काम आहे, कारण गोंधळ तुझ्यात होता, तुम्ही फक्त बाहेर काढला, अनकवर केला आहे, आता याचं आपण काहीतरी जोडून करूया. पण ही जी प्रक्रिया आहे ना, ही आपल्याला कोणाच्या तरी मदतीने करावी लागते, कोणाची तरी साथ लागते आणि अशा प्रकारे जोडलं जाणं ही एक कला आहे, हे कौशल्य आहे. त्याच्याकरता उतावीळपणा चालत नाही, त्याच्याकरता फ्रस्ट्रेशन केव्हा चाललं, मग मला काही माझ्या मनासारखं होतच नाही असं सगळं वाटायला लागतं आणि मग आपण ते सोडून देतो. म्हणून ब्रेकअप आणि काय म्हणायचं त्याला, जोडणं, पॅचअप. पण सुरुवात त्याच्या आधी होते ना की जो आमचं रिलेशनशिप आहे, एकत्र येणं आणि मग ते ब्रेकअप होणं, तर ते एकत्र यायला पण वेळ लागत नाही आणि ब्रेकअप व्हायला वेळ, कारण मी एकत्र येताना मी दुसऱ्या व्यक्तीकडे बघत नसतो ना, मी माझ्यातच बघत असतो. मला एक रिलेशनशिप हवी आहे, मला टेकू हवं आहे. टेकू ही रिलेशनशिप नाही आहे ना, म्युच्युअलिटी आहे ती, एकमेकांकरता आहोत आपण, एकमेकांच्यासाठी शेअर करतो आहोत, एकमेकांना सहन करतो आहोत, स्वतःला सहन करतो, दुसऱ्याला सहन करतो आणि मग काहीतरी आपण निर्माण करत असतो. सो रिलेशनशिपमधली ही जी एक धडपड आहे ती आपल्याला समजली पाहिजे. आणि खूपदा पेरेंटिंगवरती बोलताना सुरुवात मी करतो आणि शेवट असं म्हणतो की हे सगळं बोलणं झाल्यानंतर तुम्हाला असेल की बापरे, पेरेंटिंग म्हणजे काय कठीण, आम्ही अंगावर ओढवून घेतले हवंय. तसं नाही आहे, पेरेंटिंग इज फन, हे एन्जॉयबल आहे ना गोष्ट. आपण एक माणूस जन्माला आणला, एक माणूस व्यक्ती माझ्या जीवनात आली आणि तिच्याशी मी जुळून घेतोय, तिला ओळखतोय, तिच्या मदतीने मी स्वतःला ओळखायला लागलो आहे आणि मला छान वाटतंय, कारण मी काही परिपूर्ण असणार नाही, समोरची व्यक्ती नाही, मी नाही, आपली म्युच्युअलिटी आहे, एकमेकांना आपण हात धरतो आणि पुढे जात असतो. सो आपल्या ह्या गोष्टी जर आपल्याला आतून समजल्या तर रिलेशनशिप ही क्रिएटिव्ह असते. खूप लोक म्हणतात की रिलेशनशिप म्हणजे काय, म्हटलं रिलेशनशिप इज अल्टिमेटली व्हॉट, रिलेशनशिप मस्ट एम्पॉवर यू. ब्रेकअप नंतर तू ब्रेकडाऊन झाला तुझा, म्हणजे आधी तुला पॉवरफुल वाटत होतं का? तुला पॉवरफुल वाटत असेल तर ब्रेकडाऊन तुला छळणार. पॉवरफुल वाटतच नसेल तर तुला ब्रेकडाऊन कसं वाटेल? सो तू धडपडतोयस कशा करता? पॉवरफुल वाटण्याकरता. आणि रिलेशनशिपमधनं आपण एम्पॉवरिंग एक्सपिरियन्स असतो तो. मला माझी ओळख होते आणि माझ्या वाईट चांगल्या दोन्ही गोष्टींची ओळख होऊ शकते ना, त्याला डेअरिंग लागतं, थोडा तरी तुम्हाला धीर ठेवावा लागतो, थोडी एक्सप्लोअर करावं लागतं, थोडं शोधावं लागतं, समजून घ्यावं लागतं, ते त्याच्याकरता वेळ द्यावा लागतो. तो लक्षात आले नाही, मी त्यांना सांगतो की मी फिल्टर कॉफी मला आवडते रे,
कारण ती रात्रीपासनं ते डिकॉक्शन लावून ठेवतात. मग ते थेंब थेंब पडतं आणि मग त्याच्यात गरम दूध घालून देतात मला. इन्स्टंट कॉफी नाही आहे ती, इन्स्टंट रिलेशनशिप्स नाही आहेत, फिल्टर कॉफी आहे ती. आणि ती खूप गरम नसते. ते सांगतात डिकॉक्शन ना उकळू नका साहेब, गरम दूध घाला म्हणजे तिची लज्जत येते. तो ही इव्हॉल्व्ह होण्याची प्रोसेस आहे. आणि ती इव्हॉल्व्ह होण्याची प्रोसेस घराघरातनं निर्माण व्हायला पाहिजे, कुटुंबात व्हायला पाहिजे, समाजात व्हायला पाहिजे. तशा एजन्सीज पाहिजेत आणि तशा प्रकारचे चित्रपट पाहिजेत, तशा प्रकारची अर्थपूर्णता देणारं काहीतरी काव्य, गोष्टी, नाटकं हवीत. तर मग आपल्याला त्यातनं शिकायला मिळतं. मला असं वाटतं की एक्झिस्टेन्शियल क्रायसिसमधनं युरोपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात लिटरेचर निर्माण झालं, कविता, पेंटिंग्स निर्माण झाली आणि त्यांनी शिकवलं. शाळेत नाही शिकवणार ना एक्झिस्टेन्शियल क्रायसिस हा विषय शाळेत कसा येईल? नाही, त्यांना ते भूगोल शिकवायचा असतो, इतिहास शिकवायचा असतो, सणावळ्या शिकवायचे असतात, ज्याचा कधीही उपयोग होणार नाही असा अल्जेब्रा शिकवायचा असतो. कधी A+B आणि काय रेस टू 2 काय आय नेवर नो व्हॉट हाव इट हज हेल्प मी. पण हा विषय असा आहे की याला शब्द एक्झिस्टेन्शियल क्रायसिस लिटररी वाटतो. आपण म्हणजे जीवनकला आहे. हाऊ डू यू लिव्ह लाईफ? वाव, तुम्हाला आय वॉन्ट टू लिव्ह लाईफ पीसफुली, आनंदाने जगायचं आहे ना मला. आणि मला माझ्या व्हॉट्सॲपवरती 5 मिनिटात कोणी रिस्पॉन्ड नाही केलं तर मला फ्रस्ट्रेटेड वाटतं. मला वाटतं की मला लाईक्स नाही मिळाले तर मला फ्रस्ट्रेटेड वाटतं. मग मी परत परत बघतो आणि परत रुसतो, मग रागावतो, मग कुठेतरी म्हणजे समजूत काढतो ना. त्याला पडली ना तुला पडली आहे. वेअर आर वी लिव्हिंग? मी जे म्हणतो पळून आपण कुठे जातोय? एका अशा जगात जातोय की जिथे काहीच खरं नाही ना. बरोबर. खोट्याच जगात मला वावरायचं आहे, जिथे मला लाखो लाईक्स मिळाले, जिथे मला असं मिळालं तसं मिळालं, कौतुक झालं. ह्याचा एक परिणाम असा होतोय की मी स्वतःला हँडल कसं करू? मी ते कव्हरअप करतो, कार्पेट खाली तू टाकतोस म्हणाला त्याप्रमाणे मी ते व्हाईट वॉश करतो आणि नाहीच झालं असं काही, असं काहीच नसतं, असं काहीतरी फिलॉसॉफिकल बोलतो आणि मग पुढे जातो. किंवा मला काहीतरी आणखीन मिळतं की ज्यातनं मला मग ते काहीतरी सबस्टन्सेस असतील किंवा काहीतरी जप असेल किंवा आणखीन काही असेल की जे खोखले पण आहे उसमे, ते मला त्याच्यातनं मी मार्ग शोधत असतो. पण तरुण पिढी करेल मला असं वाटतं. आम्ही फसलो. आम्हाला सगळं वाढून मिळालं. सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज खूप सोप्या होत्या. मला असं वाटतं की नीट परीक्षा आत्ता असती तर मी 100% नापास झालो असतो. म्हणजे काय असते मल्टिपल चॉईस क्वेश्चन, ये मेरे बस की बात नाही आहे. म्हणजे वी वेर नॉट टॉट दॅट वे. म्हणून त्यामुळे हा विषय चर्चेला आला पाहिजे, घरात आला पाहिजे, मित्रामध्ये बोलला पाहिजे. आणि या नावाने नको ना. हाऊ डू यू कोप विथ इट असं आपण का नाही विचारायचं? अरे तुला काल वाईट वाटत होतं, कसा आहेस तू आज, बरं काय केलास तू, विचार स्वतःशी. काय नाही मी जरा बाहेर फिरून आलो, मग बरं वाटलं, गाणी ऐकलं. हो, पण ते हॅव सबमर्ज्ड इट विल बाउन्स बॅक ना, इट विल अंगावर येईल तुझ्या. सांग ना, मला ऐकायचं आहे मला. आम्ही नेहमी सांगतो बोलत असताना कोणी म्हण असं झालं ना, मग काय करायचं कळे ना. हो रे, बहुतेक काय होतं माहिती, हो रे माझं पण असंच होतं. अरे तू काय हो मिळवायला आलास? यू जस्ट वॉन्ट ॲफर्मेशन की माझी बोट बुडती, आईला माझी पण बोट बुडती आहे. काय मिळणार त्यातनं? आपण दोघं बुडूया एकत्र, हातात हात धरून. काय टायटॅनिक आहे का? काय आहे? 3 शब्द आहेत, टेल मी मोर. कोणीतरी म्हणतो मी गोंधळलोय, टेल मी मोर. सांग ना अजून. काय सांगू? कळत नाही आहे, हेच सांग. काय कळत नाही हे सांग ना. दॅट इज द सोल्युशन. वाव. आणि ते कोणाकडनं मिळणार? आपल्या पूर्वच्या लोकांकडनं मिळणार ना. आणि आपले ते सहप्रवासी आहेत, सहअनुभवी आहेत, त्यांनाही कदाचित काही उमगलं असेल, समजलं असेल, नसेल तर ते शेअर करतील आणि आपण दोघं मिळून काहीतरी शोधू शकू. आपण तात्पुरतं समाधान म्हणून म्हणतो की हां बरोबर आहे, तुला पण सर्दी झाली आहे का? हो मला पण झाली. चला, अरे सर्दी झाली आहे म्हणून औषध घ्यायचं नाही. कोविड सगळ्यांना होतं म्हणून तुम्ही घेणार नाही औषध, असं आहे नाही ना. आपण घेणार ना.
आपण मार्ग काढला पाहिजे. सगळ्यांना कोविड होतं म्हणून मला कोविड मी मरतो चला असं थोडीच आहे. फेस इट, कन्फ्रंट करूया, शोधूया. मला वाटतं की हे पोस्ट कोविडमध्ये नाही मला थोडा एक क्रायसिस पण दिसतोय आणि एक समजदारी पण दिसते. अच्छा, दोन्ही दिसतंय मला. क्रायसिस दिसतोय की काही लोकांना रिअली टेरिबल लॉसेस इन फॅमिली, म्हणजे ऐकवत नाही. अंगावर पेशंट सांगत असताना अंगावर काटा येतो. आपण आपलं प्रोफेशनल मांडतो पण इट इज हार्ट ब्रेकिंग स्टोरीज दे टेल. पण सम ऑफ देम कमेंट्स आहे की अरे हो ना असं होतं ना, पण काय करणार ना, वडिलांनी मला सांगितलं तर माझं काय होणं, काय बरं झालं वाईट ना, तर हे तुझं आहे, तू नीट कर. त्यावेळी म्हटलं की अरे हा असं होऊ शकतं ना. हो होऊ शकतं, मग आपण फॉलो करूया ना त्याला. मग त्यांनी ते पाठ करून बोललेलं नसतात, ते उमललेलं असतं, मनात सहज आलेलं असतं. आणि मग शोधतात. मग काहीतरी मी वेगळं करायला लागलो. स्त्रियांनी खूप मोठ्या प्रमाणात या गोष्टी केल्या, प्रचंड प्रमाणात केल्या आहेत. घरात बसून केल्या आहेत, वर्क फ्रॉम होममधनं लोकांनी केलेत, नवीन स्किल्स शिकलेत. सो मला वाटतं की मे बी काहीतरी त्यातनं आज न उद्या काहीतरी निघू शकेल की ते जे या अशा प्रकारच्या क्रिटिकल सिच्युएशनमधनं त्यांना सापडेल. सर, तुम्ही आता मगाशी बोलताना एक गोष्ट म्हणालात की आपण पळतोय आणि कन्फ्रंट करायला घाबरतोय. कारण कन्फ्रंट करायला ना आता इतकं आपण ओव्हरली कनेक्टेड आहोत सगळ्यासोबत, म्हणजे आणि तरी कुठेतरी डिस्कनेक्टेड फील होतं. आणि स्वतःहून मी थोडं डिस्कनेक्ट करून त्यात स्वतःच्या प्रॉब्लेमकडे लक्ष देऊन बोलायचं म्हणलं की भीती वाटते. गुड. ते कसं करायचं? कारण सगळ्यात जास्त भीती काय वाटतेय, जसं आपण मगाशी बोललो होतो की बटाट्याची डाळमध्ये मी डिस्कनेक्टेड आणि मी रिक्रिएट केलं जुनं आयुष्य, पण नवीन आयुष्य नाही निर्माण केलं. जुन्यातच अडकलो ना मी. मला असं वाटतं की आपल्याला त्या जुन्या गोष्टी चघळत बसायची जर खूप सवय झाली आहे. आता ती रिॲलिटी आहे ना. आता मला खूप लोक हो काय सगळं विभक्त कुटुंब म्हणून, अरे म्हटलं किती दिवस रडगाणं गाणार. आमची जॉईंट फॅमिली अशी होती तशी होती, काय भांडणं होती, भरपूर भांडणं होती. काही एकत्र कुटुंबामध्ये मजा. काही कुटुंबात असेल किती गुण्या पण नव्हता आणि गोविंदा पण नव्हता. काहीच नव्हतं. म्हणजे स्त्रियांचं तर भयंकर झालं होतं. ते उगाच काय आपले गळे काढायचं येता जाता. नवीन शोधा ना, काहीतरी आपण स्वतःचं शोधून काढू शकतो. हा जो स्वतःशी होणारा संवाद आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. तो आपण स्वतःकडे पाहतो आणि स्वतःशी बोलत असतो. 24/7 24 तास झोपल्यानंतर सुद्धा आपण स्वतःशी बोलत असतो. सेल्फ टॉक इज अ 24/7 बिझनेस. तो आपण तपासला पाहिजे ना. म्हणजे मला असं वाटतं की एकेकाळी मी खूप केलं आहे. जर्नलिंग खूप महत्त्वाचं आहे, ज्याला आपण रोजनिशी दैनंदिनी लिहिणे वगैरे असे. आपल्या आजोबांच्या पणजोबांच्या बघितलं तर 4 पावलीचा खर्च झाला, भाजी आणली, आजकाल फार महाग झाली, याच्या पलीकडे त्यांचं जीवन नव्हतं बिचाऱ्यांचं असं वाटतं मला. पण आता तू म्हणतोस त्याप्रमाणे जागोजागी ठेचा लागत आहेत ना. आणि मला प्रत्येक ठेच मला कदाचित भानावर आणण्यासाठी असेल ना. पुढच्याच ठेच मागचा शहाणा, दुसऱ्याला ठेच लागते, मी पण शहाणा होऊ शकतो ना. रोजच्या दिवशी झोपताना जर आपण स्वतःला एक प्रश्न विचारला ना, मला प्रामाणिकपणे असं वाटतं आणि मी प्रयत्न करतो स्वतः, आज मी काय शिकलो, मला आज स्वतःबद्दल काय समज आली का, या अनुभवातनं मला काही थोडा तरी किंचित तरी शहाणपणा आला का या अनुभवापासून मी दुसऱ्या माणसाला दोषी धरलं, अरे याच्यामुळे त्याच्यामुळे असं झालं ना, म्हणून गाडी लेट झाली ना म्हणून सगळं झालं. अरे नाही बाबा, नंतर तू काय विचका केलास तुझ्या मनाचा, तो रिस्पॉन्सिबल आहे. सो आपण रोजच्या दिवशी काय शिकलो, मला आज काय मिळालं, म्हणजे आज मला स्वतःविषयी काही नवीन जाणीव झाली का. म्हणजे अगदी अशी असू शकेल की मला राग आला होता, पण मी स्वतःशी बोललो, मी जाऊन सिगरेट ओढली नाही, कोकाकोला प्यायला नाही, काही केलं नाही, जरा बसलो शांतपणे. तू म्हणाला तसं पॉज घेतला आणि थोडासा विचार केला आणि मला कळलं की क्षुल्लक बाब होती, त्याला इतकं ओव्हर रिॲक्ट करायची गरज नव्हती आणि मी ते सोडून दिलं. हा पॉज आहे ना, त्याला आपण प्रेग्नंट पॉज म्हणतो, की त्यांना काहीतरी निर्माण झालं. मला स्वतःची जाणीव झाली, मी स्वतःला नवा जन्म दिला. सो हा एक स्वतःविषयी एक स्वतःला विचारलेला प्रश्न आहे. आणि दुसरा एक मी
याच्यावरती उपाय सांगतो, खूप लोकांना सांगतो आणि तिची खूप आता हे जे सांगतोय ना मी हो. याच्यावरती खूप रिसर्च केलं आहे बरं का. एक मानसशास्त्राची ब्रँच आहे त्याला सोशल सायकॉलॉजी म्हणतात. ते सूट सारखे एक्सपेरिमेंट करत असतात, प्रॅक्टिकल करत असतात. ते त्याच्यामध्ये खूप मोठा रिसर्च आहे ग्रॅटिट्यूडवर आहे. म्हणजे आजच्या दिवसभरात मला कशाबद्दल तरी ग्रॅटिट्यूड वाटली का, आणि ती मला कोणीतरी मी आंधळ्या माणसाला रस्ता क्रॉस करून दिला वगैरे स्काउट गाईड टाईप नको. मी बससाठी वाट बघत असताना ना बसमध्ये एक छोटी मुलगी चढत होती आणि एका माणसाने तिला मदत केली आणि तिची मुकले आपली चढत धावत होती मुलगी आणि गोड दिसत होती. तिची स्कूल बॅग हलत होती, वॉटर बॅग हलत होती, ती थांबून पाणी पित. इट वॉज अ व्हेरी बाल्य उमलते माझ्यासमोर. मला समोर एखादं सुंदर फूल फुलताना दिसते. काल कळी होती, आज फूल आहे. काय आहे, छान आहे ना. मला चार्ली चॅप्लिनच्या त्या एका सिनेमातली एक गोष्ट आठवते. मला वाटतं सिटिझन सिनेमा, सिटी लाईट सिनेमा. त्याच्यामध्ये त्याला काहीतरी नेहमीसारखी मारामारी गडबड होते आपल्या ट्रॅम्पची आणि त्याला फरफट्यात ओढून नेत असतात आणि फरफट्यात ओढून रस्त्याने नेत असताना बाजूला जी छोटी छोटी असतात तिथे एक फूल असतं. ते फूल तो उचलतो आणि त्याचा वास घेतो आणि त्या क्षणी चार्ली चॅप्लिनचा चेहरा हा बुद्धा इतका सुंदर होतो. तो इतका सुंदर हसतो म्हणजे इतकी त्याची डिग्निटी गेलेली आहे, त्याची काय लायकी राहिलेली नाही. रस्त्यावरनं फरफटत नेत आहेत. त्या क्षणी त्याला बाजूला उमललेलं फूल दिसलं. ते छान होतं. ते त्यांनी उचललं, त्याचा वास घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित पसरलं. दॅट इज अ ग्रेटफुल मोमेंट. तशी मला मिळाली का आज? आजच्या दिवसात मी जमा केलंय का काही? दुसरी पायरी, असं मी कोणाकरता काही केलंय का की ज्याला पटकन थँक्यू बिंक्यू नाही, मनापासून अरे बरं वाटलं, छान वाटलं, की नुसतं नजर असते थँक्यू किंवा आपण म्हणतही नाही, असं म्हणून पुढे जातो. कोणाकरता ते दरवाजा उघडून दिलेला असतो, ती जस्ट थँक्यू असं म्हणून पुढे जाते. इनफ, तेवढ्यावर थांबूया नको, खरं काहीतरी करूया. पण आयडिया अशी आहे की ग्रेटफुलनेस मला वाटला आणि माझ्याविषयी, जगाविषयी, समाजाविषयी, निसर्गाविषयी ग्रेटफुल वाटेल असं मी कोणाला तरी सुचवलं का? मी कोणाला तरी सांगितलं काय मस्त पक्षी आहे बघ, काय मस्त आवाज आलो. माझ्या मित्रांनी जे आम्ही माइंडफुलनेस शिकत, तो म्हणाला मला पहिल्यांदी रस्त्याने टळटळीत ऊन होतं, मला खरंच पक्ष्यांचे आवाज ऐकू येत होते आणि मला वाटलं की रोज होते का पक्ष्यांचे आवाज? अरे रोज होते, पण मी पळत होतो, माझं लक्ष नव्हतं. क्या बात. त्यामुळे मी चालताना अवेअर झालो की इथे पक्षी आहेत आणि ते चाललंय, त्यांना काय समजत नाही आहे. दे आर इन देअर ओन वर्ल्ड. ते चिवचिवाट करतायत, भांडतही असतील, काय माहिती आपल्याला, पण मला त्याने गंमत वाटली. सो आय फेल्ट ग्रेटफुल. मला त्या आनंदाने छान वाटलं. सो हा असे छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण स्वतःला गोळा करत जातो. मला एक समरसेट मॉमची कादंबरी आहे, ऑफ ह्युमन बॉन्डेज असं वाटतं मला त्याला. त्याच्यामध्ये जो नायक आहे तो त्याच्याकडे कोणीतरी त्याला एक असं सुंदर पर्शियन रग दिलेला असतो, तो छान डिझाईन असतं त्याच्यावर, आणि ते म्हणजे त्याला प्रसंग डोळ्यासमोर अंगार काटा येतो माझ्या की तो त्या नॅशनल म्युझियम आहे मला वाटतं काय लक्षात, ह्याच्यामध्ये लंडनची त्या मुख्य स्क्वेअरमध्ये तो येतो आणि त्याच्या हातात तो पर्शियन रगचा तुकडा असतो आणि एक एक धागा तो सोडवत जातो, एक एक धागा सोडवत जातो आणि शेवटी फक्त गुंता उरतो. तेव्हा तो म्हणतो की धिस इज लाईफ. ह्या गुंत्याला अर्थ नाही आहे ना, मी त्यातनं डिझाईन केलं, ते मोडलं आणि परत त्याचं डिझाईन केलं आणि ते डिझाईन काय होतं, छान दिसत होतं. आणखी काय, छान दिसलं, मला मस्त वाटलं. इट एंड्स देअर. व्हॉट यू मेक ऑफ लाईफ इज more important than what is life. Wow. It's म्हणजे not what you see but what you think you see. असं आहे. ही पाहणं आहे ना, ही विक्टर फ्रँकलची गोष्ट आहे. विक्टर फ्रँकल हा विएनीज ज्यू सायकॅट्रिस्ट होता आणि दुसऱ्या महायुद्धात बिचाराची होरपळ झाली, भयंकर वाईट. 4 वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये त्याची अगदी वाट लागली आणि बायको भाऊ सगळे नाही
कोण कुठे मेले काय काही पत्ता नाही. का अंधार कोठडीत तो होता आणि तिकडे एक छोटंसं एक इन सर्च ऑफ मिनिंग ऑफ लाईफ त्यांनी लिहिलेलं आहे. त्या खिडकीतनं त्याला झाड आणि त्या झाडाचा एक पक्षी दिसायचा. ते म्हणतो पक्षी जिवंत आहे अजून. सगळीकडनं धूर उडत होता कारण ते जाळत होते माणसांना. त्याच्यामध्ये एक पक्षी त्या झाडावर रोज येऊन बसत असे. तो पक्षी मला दिसतोय. इट वॉज अ ट्रान्सफॉर्मेशन मुवमेंट. आणि कशी होती माहिती आहे, विक्टर फ्रँकलच्या दृष्टीने इट वॉज अ रिअरली लाईफ टर्निंग मुवमेंट. कारण त्यांचे डोळे उघडले. ते बघत होते पण नोटीस करत नव्हते. ते काय नोटीस करत नव्हते की या अत्यंत भयावह नरकासारख्या स्थितीमध्ये माणसं आत्महत्या करत होती. कारण उद्याची अजिबात शाश्वती नव्हती. काल काय घडलं कळत नव्हतं, या क्षणी काय घडतंय कळत नव्हतं. मग कशाला जगायचं? एक्झिस्टेन्शियल क्रायसिस होतं. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तुम्हाला असं नाही काय वाटत कदाचित उद्या युद्ध संपेल आणि आपली सुटका होईल, असं वाटतं तुम्हाला? नाही वाटत? मग करा ना विचार असा. हा विचार करू नका असं कोणी सांगितलंय तुम्हाला? हा विचार या क्षणी तुमच्या मनात येऊ शकतो. हो, येऊ शकतो. आय एम फ्री टू थिंक. मी माझ्या मनात काय विचार असायला हवेत, माझ्या चेहऱ्यावर स्मित असावं की नाही, माझा निर्णय आहे. मी हेल हिटलर जरी म्हटलं तरी माझ्या मनात मी शिवी देऊ शकतो. मी फ्री आहे. हा सेन्स ऑफ फ्रीडम, चॉईस, फ्री विल, हे त्यांना कळलं. आणि त्यांनी आजूबाजूच्या लोकांना सांगितलं, सुसाईड करेल असं कोणाला वाटत असेल ना, त्याला माझ्याकडे घेऊन या. त्यांनी लोकांना ट्रेनिंग दिलं, ऑब्झर्व करा, बोला त्यांच्याशी, कदाचित युद्ध संपेल. आणि खरंच एक दिवस युद्ध संपलं. जगावर मोठे संत म्हणून ते जिवंत राहिले. आणि त्यांनी हा सगळा विचार जो त्यांना नरक यातना होत असताना विचार करणं की मी फ्री आहे, आय कॅन चूज टू व्हॉट आय थिंक, तो विचार त्यांनी लोगोथेरपी म्हणून पॉप्युलर केला. लोगोस म्हणजे माहिती आहे तुम्हाला की ज्ञान. तो हे ज्ञान होणं आवश्यक आहे. ही जाणीव आत्मनिर्माण होणं आवश्यक आहे. ती विक्टर फ्रँकलने निर्माण केली. आणि लोगोथेरपी ही अतिशय प्रभावी असं मानसोपचाराचं तंत्र निर्माण झालं. आणि त्याची म्हणजे मुळातच हे त्याच्यात सुरुवात म्हणजे केऑटिकच आहे. हे केऑटिकच आहे, फक्त आपल्याला केऑस कळलेला नव्हता पहिल्यापासूनच. लहान मूल जे जन्माला येतं, ज्याला आई ओळखता येत नसते, त्याला फक्त एक व्यक्ती दिसत असते, चेहरा दिसत असतो. फॉर द चाइल्ड इज केऑस. हे माणसं का असतात कळत नाही आहे त्याला. मी चालायला लागल्यानंतर टाळ्या वाजवतात, मुलं रडायला लागतात. कशाला रडारडा करता, मी चालतोय असं वाटू शकत असेल, काय माहिती आपल्याला. पण दे स्टील कंटिन्यू. आणि मग इव्हॉल्व्ह होत जातो आपण. सो यांनी असं म्हटलं की इनहेरंटली आपल्या जीन्समध्ये, आपल्या DNA मध्ये अर्थ शोधण्याची, अर्थ लावण्याची क्षमता आपल्या मेंदूमध्ये आहे. सर, तुम्ही आता म्हणालात की हे आपल्या आतच म्हणजे DNA मध्येच आहे. हो. तर म्हणजे काय, म्हणजे त्याच्याबद्दल इलॅबोरेट करू शकाल का? कसं आहे की माणसाला एक गर्व आहे की आम्ही स्पेशीज आहोत, होमोसेपियन आहोत, आम्ही शहाणे आहोत. तर पूर्ण आपलं काही डेव्हलप झालेलं नाही आहे, पण खूप डेव्हलप झालं आहे असं आपण म्हणू शकतो. की नवीन मॉडेल नाही आलेलं माणसाचं. पण देर इज समथिंग कॉल्ड प्रीफ्रंटल कॉर्टेक्स, बरोबर, विच इज जस्ट बिहाइंड द फोरहेड. आणि ती मोठा वरदान आहे. आणि काय आहे की हे मी का म्हणतो DNA मध्ये आहे, तर आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक माणसामध्ये एक स्वयंस्फूर्त प्रज्ञा असते. स्वयंस्फूर्त प्रज्ञा, स्वयंस्फूर्त प्रतिभा असते. मी जगाकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलण्याची माझ्याकडे क्षमता आहे असं आपण गृहीत धरूया. कारण एवढा मोठा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आहे आणि आपल्याला ते जमू शकतं. अरे आपण रांगोळी काढतो ना साधी, व्हॉट इज रांगोळी? आता आपण सगळे पॉप्युलर वर्ड आहे जॉईन द डॉट्स. रांगोळीमध्ये जॉईन डॉट्सच असतात ना, 10 उभे आणि 12 आडवे असे असायचे ना. आणि मग त्यातनं रांगोळी काढा, डिझाईन करा, मग ते
मग ठिपके पुसा, छान दिसायचं, मध्ये पणती ठेवा. दॅट इज लाईफ ना. तुम्ही जॉईन करा ना डॉट्स, आणि तुमच्यात नॅचरल आहे. कोणी रांगोळी शिकवली नाही आपल्याला, आपण इव्हॉल्व केली, आपण नवीन क्रिएट करू शकतो ना. आपल्याकडे एवढा अनुभव आहे, आणि हा अनुभव पिढ्यानपिढ्या चालू आहे. म्हणजे असा आहे की तो अनुभव शून्य नाही झालेला, तो रिकामा नाही झालेला, तो आपल्या आईवडिलांकडनं आपल्याकडे DNA आलेला आहे, आपल्या DNA आहे, आपल्याकडनं आपल्या मुलांकडे जाईल, आणि त्यांच्याकडनं त्यांच्या पूर्वजांकडनं लाखो वर्ष माणूस आहे, त्याला काहीतरी सुचत आलं आहे, म्हणून तर बाकीचे प्राणी तसेच फिरत आहेत. आपण कपडे शिवले, स्पेसशिप वगैरे काढली, हे सुरू केलं, तर काय प्रतिभा आहे आपली, केवढी क्षमता आहे. आपण असं कुंठीत होऊन चालणार नाही. नो बिझनेस, वी हॅव द ॲबिलिटीज. बिलीव्ह, आपण करूया, शोधूया ना. काय असं याच्यापेक्षा कठीण प्रसंग आपण शोधलेत ना. जेव्हा काहीच कळत नव्हतं, जेव्हा मांस कसं खायचं कळत नव्हतं, भाजून खाल्लं तर बरं लागतं, हे कळलं. ही प्रतिभाच आहे. लाकडं अशी घासा म्हणजे त्यांना अग्नी पेटतो. सोपी गोष्ट आहे का ही? नाही आहे. सायकल गरगर फिरत जाते, मग त्याला लाकडं लावा, मग त्याला रबरी धावा लावा, आणि मग ते फास्ट जातं. पिरॅमिड उभे करा, देवळं बांधा, काय आहे? प्रतिभा आहे, होती आपल्याकडे. त्यावेळेस तर आयुष्य ह्याच्यापेक्षा वाईट होतं, तेव्हा सुचलं आपल्याला. आता हातपाय कशाला घालून बसायचे? रिलाय ऑन युअर सेल्फ. आपल्याकडे आहे ती क्षमता, आपल्याला निसर्गाने दिलेली आहे. देवी काय माहीत नाही, निसर्गाने दिलेली आहे. जरा थांबून विचार करूया. तुझा पॉज शब्द मला खूप आवडला. आम्ही खूपदा म्हणतो की पूर्वीच्या टेप रेकॉर्डरमध्ये असायचं ना की एक पॉज, आणि स्टॉप करा, रिवाइंड करा, आणि असं. सो थोडं रिवाइंड करून बघूया काय काय. मला खरं तर तिकडेच जायचं. म्हणजे आता आपण पॉजबद्दल बोललो ना, की ज्यावेळेस मला असं गोंधळल्यासारखं वाटतंय, ज्यावेळेस मला असं वाटतंय की आता कुठे चाललोय कळत नाही आहे, काय दिशा आहे काही कळत नाही आहे, त्या असा सगळ्या जंजाळात मी असा सेंटरला अडकल्यासारखा वाटतो, आणि कुठून कसं बाहेर पडणार मला कळत नाही. ॲब्सोल्युटली. त्यावेळेस काय करायला पाहिजे? मस्त प्रश्न आहे. हाऊ टू पॉज. पॉज हा तर त्याच्यानंतरचं उत्तर असेल का? आता या ठिकाणी काय करू? मला पहिली गोष्ट, मी गोंधळलेलो आहे, पहिले स्वीकारूया ना. वाय डिनाय? नाही, मला कळतं सगळं, मला सगळं समजतं, मला माहिती आहे, मी करणार आहे, असं दांभिकपणा पण नको आणि डिनायल पण नको. लेट्स से की मला नाही कळत आहे, ठीक आहे, मला नाही कळत आहे, मी गोंधळून गेलो आहे, मला समजत नाही आहे, आणि मला शोधायचं आहे, ठीक आहे. सो फर्स्ट थिंग इज ॲक्सेप्ट की माझा गोंधळ झालेला आहे, अँड आय वॉन्ट टू पॉज. आणि पॉज म्हणजे काय तर लक्षात घे की जेव्हा जेव्हा आपलं मन गोंधळलेलं असतं तेव्हा आपण, इट्स अ व्हेरी स्ट्रेसफुल मोमेंट. आणि स्ट्रेसफुल मोमेंट म्हणजे काय तर तुमची बॉडी तुम्हाला फ्लाईट फाईट मोडमध्ये टाकत असते, फ्लाईट फाईट आणि फ्रीज मोडमध्ये टाकत असते. अर्जुनाची झाली तशीच आपली अवस्था होती की मी काय करू, आता मला काही कळत नाही आहे. सो मी इकडनं पळून जाऊ शकतो, जसं मोस्ट पीपल जातात, किंवा मी लढू शकतो, किंवा काय करायचं कळतच नाही, निगमूड झाला, इथेच बसलो, मटकन खाली बसला, गांडीव टाकून, तसं होतं. ही बॉडीतली, मी पुन्हा आपल्या मेंदूकडे येतो आहे, पुन्हा आपल्या न्यूरोसायन्सकडे येतो आहे, की ही आपल्या शरीरामधली सिम्पॅथेटिक सिस्टीम असते, जी नॅचरल आपल्याला एक किक देत असते की काय, वेअर आर यू डू यू वॉन्ट फेस इट, रन अवे, ऑर यू आर फ्रोझन. हे रिव्हर्स करायचं आपल्याला. ही जी तू जे म्हणतोस ना, ती सिम्पॅथेटिक ओव्हर ॲक्टिव्हिटी असते. म्हणजे ती इतकी तुमच्या प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये इतकी चिंता, इतकी भीती, इतकी अनिश्चितता भरून जाते की बिचारा म्हणतो मी शरण जातो, तुला मला कळत नाही काय करायचं ते. रिव्हर्स करूया. या सिम्पॅथेटिकच्या विरुद्ध असते, त्याला पॅरासिम्पॅथेटिक म्हणतात. ती पॉप्युलर नाही आहे. सिम्पॅथेटिक एव्हरीवन नोज, फ्लाईट फाईट खूप लोकांना माहिती असतं. अरे त्याच्या विरुद्ध आहे, त्याला म्हणतात रेस्ट अँड डायजेस्ट. वाव. काम अँड कनेक्ट. इट इज कॉल्ड पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. म्हणजे बॉडीमध्ये एक श्वास आणि दुसरा श्वास आत घेणे आणि बाहेर सोडणे, याच्यामध्ये तो स्विच होतोच सारखे, सिम्पॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक. आणि पॅरासिम्पॅथेटिक तुम्हाला रिलॅक्स करत असते. इफ यू ब्रीथ लॉंगर, श्वास घेणे आणि सोडणे, त्यामध्ये श्वास जर दीर्घकाळ सोडला तर पॅरासिम्पॅथेटिक ॲक्टिवेट होते, इट गिव्ज यू रेस्ट. त्या पॉजमध्ये आपल्याला रेस्ट मिळते. यू बिकम काम अँड यू स्टार्ट कनेक्टिंग. यू स्टार्ट कनेक्टिंग टू युअर सेल्फ. माझ्याशी कनेक्शन जोडतं. ते गाणं आहे ना, फोन लगा आपले दिल को जरा, पूछले क्या है माजरा. गोड आहे ते, कारण तो थांबतं म्हणतो ना, मी थांबलो, पूछले क्या माजरा, काय भानगड चालली बघ, मला कळत नाही आहे.
तो छान आहे ते गाण्यातले ते ओळी फार गोड आहेत. हो. तर तो थांब आणि लेट द पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम टेक ओव्हर. इट विल काम यू. तू स्वतःला स्वतःशी कनेक्ट करू शकशील. मी स्वतःला प्रश्न विचारू शकेन. गोंधळलं असेल तर सुरुवात कुठून झाली? ते एलिस इन वंडरलँड वेअर डिड यू स्टार्ट ऑफ? कुठून सुरुवात केलीस? सुरुवात केलीस तेव्हा तुझी काय स्वप्न होती? काय करायचं होतं? तुझ्याकडचे कोणते रिसोर्सेस होते ते संपले आहेत का? की तू थकला आहेस का? तू ओव्हरवर्क करतो आहेस का? तू ओव्हर एक्सपेक्ट करतो आहेस? काय करतो आहेस? थांब ना, रिॲलिटीचा चेक घे ना. आणि मग त्या रिलॅक्स मोमेंटमध्ये आपल्याला कळतं आणि आपण योग्य दिशेने पुढे जाऊ शकतो. इट इज रेस्ट, इट इज नॉट स्टॉप. आपण स्टॉप करतो, आपण पॉज करतो अँड इट इज सो सिम्पल यार. खूप लोकांना मी सांगतो, ते म्हणतात काय तो डोंगर पोखरून शेवटी सरांनी उंदीर काढला बाहेर, आम्हाला माहीत नाही काय श्वास. बरं म्हटलं तुला माहिती आहे माणूस इतका आळशी आहे, निसर्गाने बरोबर केलं आहे, श्वास घेतो आणि जातो. माणसाला सांगितलं असं तुला घ्यायला पाहिजे तर आळशी माणूस घेतला नसता. आपोआप येतं बरं आहे. पण वन सिस्टीम इन दॅट जोक इज की वन सिस्टीम इन द बॉडी जी आपण व्हॉलेंटरीली कंट्रोल करू शकत असतो. आपलं हृदय आपण व्हॉलेंटरीली कंट्रोल, ऐच्छिक नाही आहे, डायजेशन नाही आहे, किडनी फंक्शन नाही आहे, काहीच नाही आहे. मग काय ऐच्छिक आहे? जे अनैच्छिक पण आहे, श्वास जो आपण आपोआप घेत असतो. पण घेऊ शकतो ना. कोणी सांगितलं घेऊ नकोस? GST नाही आहे त्याच्यावर, कंपल्सरी नाही आहे, काही फ्री आहे. सो आपण जरी तो पॉज घेऊन जरी नुसते थांबलो आणि जरी आपण स्वतःला रिलॅक्स केलं काही सेकंद, तर त्यातनं मार्ग निघू शकतो. आणि आपल्याला कळतं, आपल्याला पुस्तक नाही वाचायला लागणार, आपलं आत्मज्ञान आपल्याला कळेल, समजेल. आणि काय होईल रे मित्रा, काय होईल? चुकेल ना, काय फाशी देणार आहे का त्याला कोणी? लोक म्हणणार मी नापास झालो तर, म्हटलं उद्या टाइम्स ऑफ इंडियात बातमी येणार आहे, अमुक मुलगा त्याला वाटत होतं मी पास होईन पण नापास झाला, हसा. अशी बातमी वाचलीस तू कधी? नाही ना वाचलीस. मग काय, लोकांना पडली नाही आहे रे, लोकांना काही पडली नाही आहे. तू पास होतोस नापास होतात, टाईमपास आहे त्यांचा फक्त, कारण ते त्यांच्याच चिंतेत आहे. त्या लोकांचा नको विचार करू, स्वतःच्या श्वासावरती विश्वास ठेव. पण सर अशा वेळेला ना, म्हणजे बऱ्याचदा आपण जेव्हा स्पेशली मिलेनियल्स असं होतं की काही प्रश्न असतात की जे लोकांसाठी नाही पण स्वतःसाठी त्या फिअरमधनं बाहेर पडणं आवडतं. म्हणजे घराचे लोन्स आहेत, EMIs आहेत, मुलांची शिक्षण आहेत, नवरा बायको आहे, हे मला कळत नाही आहे, नाही जमत आहे नवरा बायकोचं, पण आता यातनं बाहेर पडणं शक्य नाही, 2 फॅमिलीज आहेत, काय करायचं? मग इथे त्या ह्याचं भीती वाटते. भीती वाटणं स्वाभाविक आहे, कारण खूप अंगावर आलेले प्रश्न आहेत. पण आपण जर गोंधळून गेलो तर आपण काम नीट नाही करत. आपण जर शांत राहिलो तर आपण हे मार्ग शोधू शकतो. आणि बहुतेक वेळेला आता तू सांगतोस ना, ते सगळे प्रॉब्लेम फ्युचरमधले आहेत. हां, ॲब्सोल्युटली. म्हणजे असं झालं तर तसं, तसं झालं तर तसं, तसं झालं तर चेन रिॲक्शन्स आहेत. आणि इट इज ना, आम्ही त्याला उलटी रिले रेस म्हणतो. म्हणजे आपण पुढे जातो आणि पुढेची चिंता वाटेल ती आत्ता घेऊन येतो. आत्ता काय याच्यातलं आहे का? नाही ना, मग मी आत्ताच आहे, मी राईट नो आय एम अफ्रेड, राईट नो मला भीती वाटते आहे कशाची, पुढे काय घडेल याची. आत्ता घडलं आहे का? नाही ना. आणि आत्ता जर तू शांत राहिलास तर यू विल बी एबल टू शेप. मग हा फिनोमिना आहे, तो फिनोमिना आपण जगात सर्वकडे आहे, सगळ्यांना आहे आणि सगळे त्यातनं मार्ग काढतायत. आणि म्हणून आपण ह्या गोष्टी केलेल्या आहेत. सो आपण हा विचार करू शकतो की यातनं मी शांत राहून मार्ग काढू शकतो. शांत राहून आपण त्याची व्यवस्था लावू शकतो. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपण लक्षात ठेवलं पाहिजे की जग हे मार्केट करायला बसलेलं आहे. एव्हरीवन वॉन्ट्स टू सेल, एव्हरीवन वॉन्ट्स टू पुश थिंग डाऊन युअर थ्रोट. तुम्हाला खरंच घ्यायचं आहे का? तुम्हाला खरंच हवं आहे का? बघ तुला सांगतो, कुठच्याही शॉपिंग मॉलमध्ये गेलास ना तर अगदी सुरुवातीच्याच काळामध्ये परफ्यूमची दुकानं असतात, बरोबर आहे? ड्युटी फ्रीमध्ये तर असतातच. का रे? बिकॉज दे क्रिएट दॅट सेन्स. बरं वाटतं आहे. मग म्युझिक असतं, लाईट असतो, स्मार्ट लोक दिसतात, छान कपडे घातलेले असतात, मॅनेक्विन्सवरती मस्त कपडे असतात, रंगसंगती छान असते. आपण घेतो, आपण घेत नाही पण लोक घेतात.
लोक घेतात म्हणून ते त्यांची शॉप चालतात ना. म्हणजे तुम्हाला आपल्या नकळत आपल्याला गुंगून टाकणाऱ्या गोष्टी आहेत. आपण सावध राहूया ना, सावध राहूया. आपण बी अवेअर. हायपर अलर्ट नको, अविश्वास नको. हा ना, हे मुद्दाम करतायत मला फसवण्याकरता, असं पण नको. मला नको, मला पाहिजे ते मी घेतो. मला पाहिजे जी गरजेप्रमाणे मी घेतो. माझं कितीतरी गोष्टी मी घेतो त्या मला कॉम्पिटिशनमुळे मी घेतो, कन्फ्यूज झालं म्हणून घेतो, का मला कोणीतरी करप्ट करतो म्हणून घेतो, की अरे ना त्याच्याकडे मग माझ्याकडे काय नको, असं करून का मी का घेतो. सो बी अवेअर ऑफ दॅट ना, बी अवेअर ऑफ दॅट ग्रँड रियालिटी. दिस इज व्हॉट यू आर. हे तुझे रिसोर्सेस आहेत. डॉन्ट फॉल प्रे. कोणाच्या तू फशी पडू नकोस. जगी या खासा वेड्यांचा पसारा माझाला सारा. ते वेडं करू इच्छित आहेत. वेडं म्हणजे घ्यायला लावत आहे. आपण अवेअर राहूया की मला नको असं पण नको म्हणण्याची आपली ताकद आहे, हो म्हणण्याची ताकद आहे, नको म्हणण्याची ताकद आहे. छान आहे, 5वर 2 मिळतात. अरे पण तुला 5च नको आहेत. कशाला 7 घेऊन जातो. ते बायको ठणाणा करेल घरात किती कचरा आहे म्हणून. सो वाय गेट इन टू ऑल दॅट. मजा घ्या, चला. सो हे एक प्रकारचं जग असं आहे. ते जग मला उलथापालथ करायचं आहे का, असं काही नाही आहे. आणि ते आपल्या त्या पद्धतीने चाललेलं आहे. एक मला सांगायचं आहे की एक ना, सुरुवातीला आपण म्हटलं ना हुकामधलं, त्यातला एक फॅक्टर आहे खूप महत्त्वाचा, तो आपल्या पटकन लक्षात येत नाही. तो म्हणजे ना प्री वॉर्स, आपण म्हणूया की चायनामध्ये, चीनमध्ये आणि रशियामध्ये 2 क्रांती झाली ना, तोपर्यंत ना फिलॉसॉफी खूप लिनियर होती. शोषक आणि शोषित. शोषितांनी हल्ला केला, म्हणजे शोषितांनी विद्रोह केला तर ते शोषकांना नाहीसं करू शकतात आणि त्यांची सत्ता प्रस्थापित करू शकतात. दिस डिडंट कम ट्रू ना, नाही झालं. म्हणजे मला असं वाटतं की जेव्हा मला आठवतं, डोळ्यासमोर माझ्या आठवतं की ते टी व्हीवर मी बघतोय, सोव्हिएत रशियाचे तुकडे होत आहेत, माझी मुलं माझ्यावर जेवत होती, आम्ही बघत होतो. मी त्यांना म्हटलं की यू आर विटनेसिंग अ व्हेरी क्रुशियल मोमेंट इन द वर्ल्ड. की इथे जी लिनियरिटी होती ती गेली. आता इतकी साधं रैराशिक मांडून गोष्टी सुटणार नाही आहेत. खूप कठीण झाले. जी अनसर्टन्टी आहे ना, ती लिनियरिटी गेली आहे जगात. 2+2=4 नाही. 2+2=4 फक्त गणितामध्ये अर्धा मार्क मिळवण्याकरता असतात. बाकी 2+, आम्हाला मेडिकलमध्ये आल्यानंतर पहिला आमच्या शिक्षकांनी पाठ करून घेतलं होतं. म्हणे शाळेतल्यासारखं 2+2=not4 असं सगळ्या वर्गाने म्हणायचं. पण दॅट वॉज सो ट्रू. इतकं ते मनावर बिंबलं की 2+2 इज रिअली नॉट 4. म्हणजे फॉर सेक ऑफ बाजार वगैरे ठीक आहे, पण आपण हे गृहीत का नाही असं नाही विचारायचं. हो आहे, का नाही, काय नाही आहे खरं, ॲक्सेप्ट करूया ना. असं जग काय आहे, मी जग मोडून टाकीन. नाही मोडणार नाही जग. तुझ्या इच्छेप्रमाणे मोडेल का? नाही मोडणार. सो लिनियरिटी गेली आहे जगातली. जास्त कॉम्प्लेक्स, जास्त सर्क्युलर झालं आहे. म्हणून आणखी एक प्रॉब्लेम दिसतो. तू म्हणतोस ना, तो जो पॉज घेत नाही. कारण काय माहिती आहे, त्यावेळेला आपण ओव्हर थिंकिंग करत असतो आणि ओव्हर थिंकिंगमधनं प्रोक्रॅस्टिनेशन येत असतं. उद्या, नंतर, आत्ता काय. कोणीतरी सांगतं कशाला रे विचार करतो, चल जर 2 पेग मारू, सिगरेट मारू, बरं वाटेल, काय नाही एवढं. पण प्रॉब्लेम रिमेन्स द सेम. सो प्रोक्रॅस्टिनेशन आणि ओव्हर थिंकिंग हा जगाचा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. आणि एकच ओव्हर थिंकिंग करत नाही तो म्हणजे ट्रम्प. तो ओव्हरडू करतो. अंडर थिंकिंग, इन्स्टंट थिंकिंग. असं आहे की त्याच्या पुढचा बॉल कळत असेल त्यालाच माहिती. पण इट्स लाईक अमेझिंग असं मला वाटतं की व्हॉट इज हॅपनिंग इन द वर्ल्ड. मला खूप केऑटिक वाटतं आहे सध्या. सो मला ना कोविड नंतर ना मी एक रिसर्च वाचत होतो आत्ता की सगळेच जण असं म्हणतात की कोविड नंतर कशी गेली 5 वर्ष कळत नाही, कशी गेली 5 वर्ष कळत नाही. कारण आपण खूप जास्त प्रमाणात टेक्नॉलॉजीच्या छोट्या छोट्या कॉन्टेंट पीसेस असतील असं बघतोय आणि सिग्निफिकंट काहीच ॲब्झॉर्ब नाही केलं. काही असं महत्त्वाचं काहीतरी छान आपण डायजेस्ट केलं, रेस्ट अँड डायजेस्ट केलं नाही आहे असं वाटतंय. त्यामुळं असं सतत अगेन ते पळतोय आणि ह्याला आता स्पीड स्लो कसा करायचा, म्हणजे मगाचा जो प्रश्न त्याला ॲड करा, पॉज कसं, कारण का ब्रेकच नाही मारता येते, इतकं धाप लागते. समाज म्हणून आपल्याला एक धाप लागली आहे.
आणि ज्यावेळेस आपण पॉज म्हणतोय ना त्यावेळेस पॉज म्हणजे पण काय, म्हणजे आयुष्यामध्ये आपण ज्यावेळेस म्हणतोय की पॉज घ्या, ओके म्हणजे काय, मी श्वास घेणं थांबू शकत नाही, मी काम करणं थांबू शकत नाही, माझा फोन बाजूला ठेवू शकत नाही, पॉज घ्या म्हणजे नेमकं काय करा? ओके, दोन्ही प्रश्न एकदम चॅलेंजिंग आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कोविडमध्ये दिवस इतके पटापट गेले हे कळलं नाही ह्याचं, कारण एक दिवस आणि दुसऱ्या दिवसमध्ये फरकच नव्हता. म्हणजे रोजच रविवार होता असं आपण म्हणूया. ज्यांना वर्क फ्रॉम होतं त्यांना खडतर होतं आयुष्य, म्हणजे त्यांना खरंच स्त्रियांवरती भयंकर त्रास झाला. त्यांना मुलं सांभाळा, घरं सांभाळा, सासरा चहा मागतो, सासू कटकट करते, नवरा हे म्हणतो, मुलं रडतात, एकच कॉम्प्युटर. कसं काम केलं असेल रे लोकांनी, म्हणजे इट वॉज सच अ डिफिकल्ट टाईम. सो लोक म्हणतात ते आम्हाला आठवत नाही कारण त्यांनी त्यांना नजर ॲड करायचं ठरवलं आहे. नको आठवण ती, अरे आठवलं तरी अंगावर काटा येतो, नकोच त्याची आठवण. सो आपण तो एक काइंड ऑफ कंपार्टमेंटलाइज केलं आहे जगाने, की प्री कोविड पोस्ट कोविड, आणि आपण कंपार्टमेंटकडून बाजूला काढून टाकलायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याच्यामध्ये काही विविधता नव्हती. ज्यांनी विविधता आणली त्यांना म्हणजे जे छोटे छोटे प्रसंग आठवले तुला तर म्हटलं की हां असं असं झालं होतं खरं, पण सेमनेसमध्ये आपल्याला ते काही कशात ते लुप्त झालं आपल्याला कळत नाही आहे. आणि त्यातनं बाहेर पडल्यानंतर एकदम जाग आलेली आहे आणि आता तुम्हाला काय करायचं कळत नाही आहे, कारण खूपच गोष्टी करायच्या राहून गेल्या, खूपच गोष्टी, माणसं गेली. आता रिऑर्गनाईज कसं करायचं स्वतःला, स्वतः संसार परत कसा करायचा, काय ठरवलं होतं, काय होतं आहे, आणि आता हातात राहिलेल्या गोष्टींचा मी कसा वापर करू ह्याची पुरेशी कल्पना येत नाही आहे. आणि जगाचा वेग खूप वाढला या पोस्ट कोविड काळामध्ये, खूपच मोठ्या प्रमाणात वाढला. मला असं वाटतं की सारखेच धक्के बसत आहेत, रोज उठून भूकंप होतोय. आता इतके दिवस असं होतं तसं होतं, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता परवा मी एका मित्राला म्हटलं, अरे तू का कॉन्टेंट राईट करत नाहीस? तो म्हणाला, कॉन्टेंट राईट मी कशाला करू, AI ठेवतात, मला कॉन्टेंट रायटर मी होतो, आता मला जॉबच नाही आहे, कॉन्टेंट राईट मी कसं करू, AI करेल. सो व्हॅक्यूम, व्हॉट डू आय डू विथ माय सेल्फ? सो हे थोडं सेटल व्हायला थोडा वेळ लागेल असं मला वाटतं. आणि या टेक्नॉलॉजीमधनं आपल्याला टेक्नॉलॉजी करता असते. टेक्नॉलॉजी ही आपली सर्वंट आहे, आपली गुलाम आहे. मी तिच्यावर राज्य करणार आहे, ती माझ्यावर राज्य नाही करणार आहे. हे आपण पक्कं लक्षात ठेवलं पाहिजे. मग आपल्याला कळेल की मी मास्टर आहे आणि मला हे मिळालेलं स्लेव्ह आहे. जी मुलं सतत रील्स आणि गेम्स खेळत असतात ना, मी त्यांना सांगतो की बाबा रे, महात्मा गांधींनी ब्रिटिशांना हकललं ते थोडं सोपं होतं, कारण शत्रू कोणतं दिसत होतं. ह्याला हकला, हा गेला की सगळं होईल, अशी आपल्या लिनियर मी म्हटलं ना तसं होतं ते. आता आपल्याला कोण तो गेम बनवतो, अरे तो ताईतीवर मजा मारत बसला आहे, तो आणखी काहीतरी गमती जमती करतो आहे त्याच्यावरती, आणि तू इकडे आपले वेळ खर्च करून फालतू याला मार त्याला मार करत सुटलेला आहेस. यू हॅव बिकम स्लेव्ह. कारण काय झालं आहे, ही जी केऑस आहे आणि तुझे म्हणतोस ना वेळ कुठे काढायचा, दोन गोष्टी आपल्या हरवतात अशा टेक्नॉलॉजीत अडकल्यानंतर. ती म्हणजे सेन्स ऑफ टाईम आणि सेन्स ऑफ स्पेस. कोणाही मुलाला विचार की तू 10 मिनटात, आई 10 मिनटात ठेवतो मी, 10 मिनटाचे 10 तास झालेले कळत नाहीत. कारण का, एक इनहरंट सेन्स ऑफ टाईम असतो ना, तो नष्ट करायचा या टेक्नॉलॉजीमध्ये पॉवर आहे. मी कुठे आहे हे नष्ट करण्याची पॉवर त्या टेक्नॉलॉजी. म्हणून रस्त्याने चालता चालता फोन, म्हणून रस्त्याने चालता चालता गेम खेळतात लोकचं. तर नो सेन्स ऑफ स्पेस, नो सेन्स ऑफ टाईम. माइंड इज अबाउट सेन्स ऑफ स्पेस अँड टाईम. आपण सध्या मी इकडे आहे आणि तुमच्याशी बोलतो आहे, दिस इज सेन्स ऑफ टाईम. आपल्या टाईमचा कन्सर्न आहे. सो हा जो आहे ना, ह्याच्यावरती राज्य करतात. आणि वेन वी पॉज वी कम टू वेअर आय एम नाव. दिस मोमेंट, व्हॉट इज पॉज? हिअर अँड नाव. कारण माझे पाय इकडे आहेत पण डोकं कुठेतरी चाललं आहे ना. एक खूप इंटरेस्टिंग एक्सपेरिमेंट केला होता. आयफोन सुरुवातीला आले तेव्हा त्यांनी असे लाखो लोकांना मेसेजेस पाठवले आणि त्यांना विचारलं, 3च प्रश्न विचारले की तुम्ही आत्ता काय करताय, आणि ऑप्शन्स दिले. दुसरं विचारता की तुम्ही तुमच्या कामात लक्ष आहे का. तिसरा प्रश्न, आर यू एन्जॉईंग. 3च प्रश्न होते. अमेरिकेतला एक्सपेरिमेंट आहे. ऑप्शन्स खूप दिले होते. मी गाडी चालवतोय, मी काय अमुक करतोय तमुक करतोय, आणि लोकांनी वेगवेगळी उत्तरं दिली. काही रिकाम्या जागा पण भरून दिल्या होत्या. 47% पीपल, 47%, जर 50%, अर्धे लोक म्हणाले वी आर नॉट एन्जॉईंग व्हॉट वी आर डुईंग बट वी आर स्टील डुईंग.
त्यांना विचारलं, आर यू हॅपी? डोंट नो ऑर नो. मी जे काम करतोय जर मी एन्जॉय करत नसेल तर मी कसा हॅपी असेल? इतका रिव्होल्युशनरी. त्याला मोठ्या सायंटिफिक जर्नल्समध्ये हा पेपर प्रसिद्ध झाला. वॉन्डरिंग माइंड म्हणतात त्याला. यू कॅन लुक अप वॉन्डरिंग माइंड. सो आयफोन हे ठसठशीतपणे आणून दिलं, पण ते लबाड आहेत, त्यांनी लोकांना तसंच गुंगवलं आहे. पण पॉज इज टू बी हिअर अँड नाव. आत्ता मी इथे आहे आणि आत्ता आणि इथे असण्याचा काय सेन्स आहे आपल्याला? मी 2च गोष्टी शिकवतो. हाऊ डू यू नो यू आर हिअर? माय फीट आर ऑन द ग्राउंड. माझे पाय पळत आहेत का? मन पळत आहे. माझे पाय इकडे आहेत ना? ग्राउंड युअर सेल्फ. आणि ब्रीद. उद्याचा श्वास आत्ता नाही घेऊ शकत. 5 मिनिटांनी गर्दी असेल मग श्वास घेताना मग आत्ताच घेऊन ठेवतो. शक्य नाही. परवा दमा लागेल तर मग याचा श्वास घेऊन ठेवतो. परवा नव्हता. नो, आत्ताचा श्वास आत्ता करता. तो उद्याचा, परवाचा, नंतरचा, 5 मिनिटानंतरचा नाही घेऊ शकत. दिस मोमेंट अँड दिस ब्रेथ इज द ओनली रियालिटी. सो इफ यू ग्राउंड feet on the ground and anchor to your breath, that is the pause. वाव. That is the pause. मी मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना असं त्या 2+2 तसं करून घेतो. उभं करायचं. Where are you? I am here. When? Now. पोरं ओरडतात. I am here and now. I am here and now. Because what is lost, काय हरवतं आपलं त्या क्षणी, तर मी कुठे आहे आणि हा क्षण कोणता आहे. दॅट इज द पॉज अँड दॅट गिव्ज यू स्पेस. या स्पेसमध्ये विक्टर फ्रँकल म्हणतो तसा तो फ्रीडम असतो. या स्पेसमध्ये मी ठरवू शकतो. आय हॅव अ चॉईस. मला निर्णय घेण्याची माझ्यात क्षमता आहे. निर्णय घेण्याचं फ्रीडम आहे मला. मी कशाच्या मागे पळतोय ठरवतो. मला पळायचं आहे म्हणून पळतो. मग आनंद तरी घे ना त्याचा. Who has stopped you? So pause is here and now. Pause is this moment. या मोमेंटला 5 श्वास घ्या, 10 श्वास घ्या. तुमच्या मालकीचं आहे. तुमचं नाक, तुमचा श्वास, तुमचे पाय, तुमचं शरीर, ते काही कधीच पळत नाही. ते तिथंच असतं. इट इज स्टोरी ऑफ युअर माइंड. वॉन्डरिंग माइंड. वॉन्डरिंग माइंड इज नेव्हर हॅपी. भटकणारं मन कधीही शांत आनंदी नसतं. अर्जुन म्हणतो भ्रमतीच्या मे मनः. सगळं बोलून जाणार. शेवटी श्रीकृष्ण जेव्हा बोलायला सुरुवात करतो त्याच्या आधी शेवटचं असं की भ्रमती. माझं मन भरकटलेलं आहे आणि ते मला ताळ्यावर आणायचं. सो तो जो क्षण कॅप्चर करायचा आहे तो आपल्या शरीरात आहे, आपल्या श्वासात आहे. हे आपण विसरतो. बी इन प्रेझेंट. बिईंग इन द प्रेझेंट मोमेंट. दिस इज द मोमेंट. परत येणार नाही. वेगळी येईल, अधिक चांगली येईल, पण ही येणार नाही. यालाच आपण आता माइंडफुलनेस बद्दल बोलतो आणि तुम्ही सुद्धा माइंडफुलनेस बद्दल खूप वर्कशॉप्स करता, बोलता त्याच्याबद्दल. काय असतं नेमकं माइंडफुलनेस? म्हणजे आता आपण ग्रॅज्युअली आपोआपच नॅचरली तिथपर्यंत आलोय, तर हे ऐकायला फार छान वाटतं. अच्छा, माइंडफुलनेस आणि वगैरे वगैरे गोष्टी, पॉज करायचं आणि कनेक्ट करायचं स्वतःसोबत. पण नेमकं काय असतं माइंडफुलनेस? हेच करायचं. म्हणजे हेच करायचं की पॉज, स्टॉप, ग्राउंड, ब्रीथ, एक्सपिरियन्स द मोमेंट. आणि काय आहे कसं आहे माहिती आहे हे ओंकार, की प्रॅक्टिस करावी लागते. यू नीड टू प्रॅक्टिस. तुम्हाला मला ते एक कुठेतरी का सिनेमातला सीन आठवतो. सिल्व्हस्टर स्टॅलोन होता त्याच्यामध्ये. तो शूटर असतो आणि त्याचं टार्गेट असताना त्याचं मूव होत असतं. तिकडे तो पोलीस असतो. ते निळे आणि लाल दिवे फिरत असतात, गडबड असते, लोकांची असते आणि त्याला दिसत असतं की समोरचा आहे ना तो टार्गेट आहे, त्याला मला मारलं पाहिजे, नाही तर तो आणखीन गोंधळ करेल, टेररिस्ट आहे. सो त्याला ट्रेनिंग देतात. तेव्हा ते कसं असतं, बंद खोलीमध्ये कानाला लावलेलं शूट करा. अरे रियालिटीमध्ये नाही ना तसं. सो त्याची रियालिटी त्याला क्रिएट केलेली असते. असा आवाज येतो आहे, असे लाईट्स फिरत आहेत, या वेळेला तू शार्प शूट कर. याला तो असं नाही म्हणू शकणार, ए थांब रे मला तुला मारायचं आहे, मला ट्रेनिंग मिळालं ना, मारतो तुला, बघ मस्त. नो, असं नाही होणार.
यू आर ट्रेन टू डू इट दॅट मोमेंट. वेन विल यू डू इट? इफ यू आर प्रॅक्टिस्ड. आणि ते शांतपणे करायचं आहे. अभ्यासेन तु कौंतेय. सगळं सांगितल्यानंतर शेवटी म्हणतो उत्तिष्ठ, उठ आणि युद्धाला लाग. पण अभ्यासेन तु कौंतेय, ह्याचा अभ्यास केला पाहिजे तुला. हे तुला आत्ता मी सांगतोय बरोबर आहे कान धरून, पण याचा अभ्यास तुला केल्याशिवाय हे तुझ्या अंगी बांधणार नाही. आपल्याकडे स्त्रिया येतात आणि मी सांगतो पहिल्या दिवशी पोळी करायला जाईना जमत. नाही जमत हो, कशी जमेल, पोळपाट हलतो, चिकटतं, किती पीठ लावू कळत नाही, घाई असते, तव्यावर टाकलं तर जळते पोळी. आणि मग पोळ्या लाटता लाटता भाजी परतता, मोलकरणीला काम सांगता, मुलीला ओरडता, नवऱ्याचा निरोप घेता. हाऊ डू यू डू दॅट? यू आर प्रॅक्टिस्ड. बुद्ध याला कुशल कर्म म्हणतात. कुशल कर्म. त्यांनी सांगितली फिलॉसॉफी आहे ना, ठीक आहे, चांगली आहे, पण तू प्रॅक्टिस केलीस ना तर तुला जमेल. ते अमेरिकन लोक काय करतात, ते सगळं आपल्याकडनं शिकतात आणि ना त्याचं खूप छान सायन्स करतात. सुंदर सायन्स करतात. ते खूप रिसर्च करतात. त्यांनी रिसर्च केला की माणसांना माइंडफुलनेस शिकायला किती बरं वेळ लागेल, किती तास शिकायला पाहिजे, किती वेळा करायला पाहिजे, अमुक करायला पाहिजे, असं खूप त्यांनी मग ते कंट्रोल ट्रायल करतात. याला अर्धा तास शिकवा, त्याला 1 तास शिकवा, त्याला शिकवूच नका, त्याला तुमचं लेक्चर वगैरे 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 असे खूप ते करतात. प्रयोग पुष्कळ केलेत. आणि त्यांनी मग कन्क्लूड केलं की जर प्रत्येक व्यक्तीला 20 मिनटं 20 मिनिट्स, काय म्हणतात 13, कोणी म्हणतात 17, कोणी म्हणतात 20, आपण 20 म्हणूया, 20 मिनिट्स एव्हरी डे फॉर 8 वीक्स जर तू प्रॅक्टिस केलीस तर तुझ्यात बदल होईल. आणि तुझ्यातला बदल हा तुला भावतो, मला अनुभवाला आला म्हणून नाही. ब्रेन चेंजेस. द ब्रेन ऑफ अ प्रॅक्टिसिंग माइंडफुल person is different than a non-practitioner. The change is not what you think, but the change the way your brain functions. And what is that change? त्याला ते joining the dots. Second most important change is जी लिम्बिक सिस्टीममध्ये सेन्सेशन्स रिसीव्ह करणारा जो एक पार्ट असतो, ॲमिग्डाला म्हणतात, तो सुजलेला असतो. बिकॉज ओव्हरवर्क्ड इट श्रिंक्स. श्रिंक्स म्हणजे तो नॉर्मल साईजचा होतो. आणि द फायबर्स विच गो फ्रॉम ए टू बी, फ्रॉम लिम्बिक सिस्टीम टू द प्रीफ्रॉन्टल कॉर्टेक्स, ते फायबर्स जात असतात, आतले फायबर्स असतात. दे बिकम थिकर, म्हणजे दे फायर टुगेदर. म्हणजे एकाच वेळेला ते विशिष्ट संदेश पाठवत राहतात. मेसेजिंग स्ट्रॉंग होतं. त्यामुळे मेसेजिंग स्ट्रॉंग होतं. आणि कमी करायचे पण मेसेजेस जात असतात की आता धिस ॲमिग्डाला शांत आहे, तुला काय पाहिजे ते ठरव बाबा, तू आता आतताईपणा करू नको, गोंधळून जाऊ नकोस, योग्य गोष्टीचा निर्णय, तुला पॉज देते मी, अशी त्या ॲमिग्डालाची सिस्टीम म्हणते. आणि त्याप्रमाणे आपल्या नर्व्समध्ये चेंज झालेला दिसतो. हे कसं ओळखायचं? तर देर इज एक छोटी गायरस, अँटेरियर सिंग्युलेट गायरस म्हणतात, दॅट हॅज बिकम स्ट्रॉंगर, दॅट हॅज बिकम थिकंड, दॅट इज फंक्शनिंग बेटर, इट गेट्स मोर ब्लड फ्लो. कारण परफ्युजन स्टडी करतात ते की माइंड, म्हणजे तुम्ही मेडिटेशन करत असताना काय चेंज होतो, तर तो ब्लड फ्लो चेंजेस. जे ॲक्टिव्ह सिस्टीम असते ब्रेनमधली तिथे जास्त ब्लड लागतं. सो अ सर्टन सिस्टीम गेट्स ॲक्टिवेटेड विच हॅज अ कामिंग इफेक्ट. म्हणजे याला हार्ड सायंटिफिक एव्हिडन्स आहे. प्रचंड. म्हणजे 2000 साली एक 20-25 पेपर्स असतील माइंडफुलनेसवरतील, आता 1000च्या 2-3,000 येतात. आणि सगळे सायंटिफिक स्टडीज आहेत, व्यवस्थित केलेले आहेत. ऑल द क्रेडिट गोज टू दलाई लामा. कारण त्यांनी सांगितलं मी शिकवतोय पण याच्यातलं सायन्स काय मला माहीत नाही, तुम्ही सायन्स शोधा ना. क्या बात आहे यार, काय माणूस इज एमिनन्सीज. आमचे गुरु म्हणतात असं आहे की तुम्ही अल्टिमेटली सांगितलं की हे जे मी शिकवतोय त्याचं तुम्हाला लॅबमध्ये काय दिसत असेल ते बघा, नाही तर मी बंद करतो, मी नाही शिकवणार आता, पण मी सांगतो तसं करत राहा, शोधत राहा. लकीली त्याला कॉम्प्युटर्स होते, MRI स्कॅन्स होते, परफ्युजन स्टडीज होते, खूप नवीन आलेलं होतं सायन्स. स्टार्टेड स्टडी. प्रचंड अब्जावधी डॉलर्स खर्च केले अमेरिकेने. ॲम्युनिशन केलं, तसं हे पण केलं.
आणि म्हटलं की येस इट वर्क्स, आणि सोपं आहे, स्वस्त आहे, साईड इफेक्ट नाही. वाव. सो इट इज असं म्हणतात की इट इज अ न्यू रेव्होल्युशन. वॅक्सिनेशन वॉज अ रेव्होल्युशन, अँटीबायोटिक्स वॉज अ रेव्होल्युशन, अँटीसेप्सिस वॉज अ रेव्होल्युशन. इन ऑपरेशन थिएटर की आता क्लीन झाले ते बॅक्टेरिया येणारच नाहीत. अँटीसेप्सिस, अँटीबॅक्टेरिया आणि वॅक्सिनेशन त्याच्यानंतरचा मोठा शोध आहे माइंडफुलनेस. इट हॅज दॅट पॉवर टू चेंज पीपल. लिटरली हे शिकणं म्हणजे अकॅडमिकली म्हणत नाही मी, पण हे सिस्टमॅटिकली शिकणं गरजेचं आहे. कारण का आत्ता जो आपण केऑस म्हणतो त्याच्याकडे छान नजरेने बघता येईल हे असेल तर. मला हे खूपच इंटरेस्टिंग वाटतं. पण मी सांगतो तुम्हाला आपल्या नव्या पॉडकास्टची सुरुवात आहे. हो नाही, आपण खरंच म्हणजे पुढचा एक माइंडफुलनेस वरचा एक एपिसोड सरांसोबत नक्की. मला माइंडफुलनेस मी 24 तास पण बोलतो. पण खूप लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे. आणि परदेशातल्या लोकांनी केलं रे. ब्रिटनमध्ये माइंडफुलनेस हे कंपल्सरी आहे त्यांच्या डॉक्टर्सना. त्यांची जी नॅशनल हेल्थ स्कीम आहे ना त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवतात, शाळेत शिकवतात. अमेरिकेतली 30,000 शाळेमध्ये शिकवतात माइंडफुलनेस. 4 वर्षाच्या 5 वर्षाच्या मुलांना शिकवतात. नॉट इन दीज वर्ड्स बट इन सम वर्ड्स शिकवत आहेत. सो दे आर स्पेंडिंग लॉट ऑफ माइंड. पुष्कळ हे निघालेत त्याच्यावरती ॲप्स आहेत, अमुक आहेत अमुक. थोडंसं काय झालं आहे अमेरिकन सिस्टीममध्ये त्याचं मॅकडोनलायझेशन झालं आहे. इट इज कॉल्ड मॅकडोनलाइज माइंडफुलनेस. पण ते सोडून द्या, आपलं ते एक त्यांचं कमर्शियल दुकान असतं. पण ठीक आहे, तरीसुद्धा वर्ड इज दॅट. आणि माइंडफुल नेशन नावाचं पण पुस्तक आहे. सो इट्स अ व्हेरी काय म्हणायचं सबस्टॅन्शियल गोष्ट आहे ती. येस, एकदम थँक्यू सो मच सर, तुम्ही वेळ दिला. मला बोलू दिल्याबद्दल मी आभारी आहे. नाही, मला गंमतच ही वाटते की आपण सुरुवात केलं त्या गोंधळापासनं, कन्फ्युजनपासनं, आणि आपण कसं त्या गोंधळात अडकलेलो आहोत आणि त्या जंगलात एकटेच होतं असं वाटतंय. आणि सगळीकडून आत्ता आलोय आपण स्वतःपर्यंत, तर आणि त्या माइंडफुलनेसपर्यंत. तर जेव्हा आपण स्वतःला त्या गोंधळातनं थांबून स्वतःकडे लक्ष देऊन स्वतःवरती ज्यावेळेस नजर वळवतो, मला वाटतं तेव्हा उत्तर सापडायला सुरुवात होऊ शकेल. आणि कदाचित तेच करण्याचा या पॉडकास्टचा प्रयत्न होता. तर खूप खूप आभार सर, तुम्ही आलात आणि या विषयावर मार्गदर्शन केलं. तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला जरूर कळवा. मला वाटतं यासारखे कॉन्व्हर्सेशन्स, यासारखे संवाद आपला बाकी काही नाही झालं तरी काहीतरी एक विचार सुरू करतात मेंदूत, आणि आपण स्वतःसोबत काहीतरी गप्पा मारायला लागतो, जे कदाचित आम्ही दोघंही आत्ता या क्षणात करतो आहोत. मला वाटतं तेच होणं महत्त्वाचं आहे. म्हणजे वेगवेगळी लोकांचे वेगवेगळे विचार आपल्या कानावर पडतात, त्यातनं काहीतरी एक नवीन सुरू व्हावं हीच अपेक्षा या पॉडकास्टमधूनही आमची असते. तर आय होप त्या पद्धतीच्या प्रवासात तुम्हीही लागाल आणि या पद्धतीनं तुम्हालाही काही मदत होईल. आम्ही ऑब्झर्व केलं आहे की बरीचशी लोकं अमुक तमुकचे एपिसोड्स बघतात आणि सबस्क्राईब करत नाहीत. तर म्हणजे आम्ही कॉन्टेंट निर्मितीच्या क्षेत्रात आहोत, त्यामुळे आम्हाला हे सांगणं भाग आहे. तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला तुमच्यासमोर यासारखे आणखीन चांगली माणसं, चांगले विचार घेऊन समोर येता येईल. आणि अशीच ही विचारांची आणि गप्पांची कम्युनिटी आपण वाढवत राहूयात. धन्यवाद. लोक बसावा.